नमस्कार. आपल्या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये आपण एक नवीन विषय घेऊन येतोय, ज्योतिषशास्त्र. ज्योतिषशास्त्र हा आपल्या प्राचीन काळापासून असा एक चालत आलेला जो विषय आहे, जो नेहमी वादाच्या भोवऱ्यात असतो. त्याच्या काही लोक समर्थनात असतात, काही विरोधात असतात. नक्कीच ज्योतिषशास्त्र हे आपल्या लाईफमध्ये खरंच वर्क करतं का? बरेच वेळा आपण असे बघतो की काही घटना अशा घडतात ज्या आपण प्लॅन केलेल्या नसतात. ज्या चांगल्या असल्या त्याचा आपल्याला आनंद होतो, वाईट झाल्या तर दुःख होतं. मग अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की हे कसं काय झालं? मग हे जे चंद्र ग्रह जे आहेत, सूर्य तारे, यांचं आपल्याशी खरंच काही कनेक्शन आहे का? आज आपण जाणून घेणार आहे. आपल्यासोबत आलेले आहेत आजचे गेस्ट दुर्गेश शालगर, ज्यांनी या विषयामध्ये 12 वर्ष झाले अभ्यास केलेला आहे आणि ते या विषयात उतरले आवड म्हणून, की ज्योतिषशास्त्र नेमकं खरंच काय? आणि मला सुद्धा पडलेला हा फार मोठा प्रश्न होता. मग म्हटलं या विषयावरती एक पॉडकास्ट व्हायलाच पाहिजे. म्हणून आज आपण यांच्यासोबत हे जे ग्रह तारे आहेत, जन्मकुंडली आहे, ही खरंच किती वर्क करते, मला पडलेले प्रश्न मी विचारणार, त्यातून आपण त्यांचे उत्तर जाणून घेणार आणि समजून घेऊया की खरंच ज्योतिषशास्त्र हे आपल्या दैनंदिन जीवनात किती काम करतं. मोस्ट वेलकम. धन्यवाद तुम्ही मला आज इथे बोलवल्याबद्दल. आज आपण जाणून घेणार आहे ऍस्ट्रॉलॉजी बद्दल. ऍस्ट्रॉलॉजी खरंच काय आपल्यासाठी किती वर्क करते? ओके, तर सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी आता जवळपास झाले 12 वर्ष मी हा अभ्यास करत आहे आणि मी आज सुद्धा म्हणू शकत नाही की मला हा संपूर्णपणे जमतंय, कारण की तो इतका वास्ट विषय आहे. आणि जनरली लोकांचं मत असं असतं की कुठे ते ग्रह तारे आणि कुठे आपण, बरोबर. त्याचा आणि आपला काय संबंध. काय संबंध? आणि लॉजिकली पाहता ते बरोबर पण वाटतं. जोपर्यंत तुम्हाला प्रचिती येत नाही तोपर्यंत तुम्ही ऍस्ट्रॉलॉजीवर विश्वास बरोबर. ठेवू सुद्धा नका. बरोबर. कारण होतं काय, जितकं तुम्ही अंधश्रद्धेने त्याच्याकडे जाता तेवढीच तुमची फसवणूक होण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त असते. बरोबर. डॉक्टर, वकील आणि ऍस्ट्रॉलॉजर याच्या समोर माणसं ऍक्च्युली सगळ्याच गोष्टी सांगत असतात आणि ते बरेचशा वेळा भीतीदायक वातावरणाखाली असतात. एखादी ट्रीटमेंट चालू असेल किंवा एखादा कोर्टातला केस चालू असेल, भरपूर प्रॉपर्टी स्टेकवर असेल किंवा खूप एखादी महत्वाची गोष्ट असेल की जी तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही, त्याचं सोल्युशन तुम्ही एखाद्या ऍस्ट्रॉलॉजरकडे शोधताय, तर तो तुमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी माल प्रॅक्टिसेस करून तुमचा फायदा त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर मी तर सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की खरं तर तुम्ही सर्वप्रथम ऍस्ट्रॉलॉजीवर असा सहज विश्वास ठेवू नका. खरंच जर तुम्हाला एखादा चांगला ऍस्ट्रॉलॉजर भेटला ज्यांनी तुमचा काही पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरच्या गोष्टी सुद्धा त्यांनी जर योग्य सांगितल्या, तर हे तुमचं नशीब त्या ठिकाणी. कारण की चांगला ऍस्ट्रॉलॉजर भेटणं, जसं एखादं ऑपरेशन करायचं असेल, आपण येस चांगला डॉक्टर भेटणं खूप गरजेचं आहे. आपण 4 ठिकाणी ओपिनियन घेत असतो, काही गोष्टी बघत असतो आणि त्याच्यानंतर आपण डिसिजन घेत असतो. तर खरंच तुमच्या कोणी ओळखीतला ज्यांना त्याची प्रचिती आलेली आहे अशा लोकांना जर तुम्ही भेटलात तर तुमचा त्या ठिकाणी फायदा नक्की होऊ शकतो. कारण की तुम्हाला सांगतो, सुरुवातीला माझा सुद्धा ऍस्ट्रॉलॉजीवरती विश्वास नव्हता आणि ठेवूही नाही, कारण की काही आपल्याला त्याचा तारतम्य, आपल्याला काही रिलेशन काहीच माहिती नाही. पण योगायोगाने माझा भाऊ एका ठिकाणी मला घेऊन गेला होता आणि त्यांनी काही सांगितलेल्या गोष्टी माझ्या आयुष्यात 5 वर्षांनी जशाच्या तशा घडल्या. त्याच्यामुळे कुठेतरी एक असं वाटलं की हा बाबा काहीतरी त्याच्यात तथ्य आहे. आणि त्याच्यानंतर योगायोगाने मला माझे पहिले गुरु मिळाले. माझे तसे 2 गुरु आहेत. पहिल्या गुरूंनी जवळपास 17 वर्षाचा अभ्यास केलेला आहे आणि जे सेकंड गुरु आहेत त्यांनी 45 वर्षाचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे आणि ते आज सुद्धा प्रॅक्टिस करत आहेत. तुम्हाला सांगतो, त्यांनी मला सढळ हाताने ते सगळं नॉलेज जसंच्या तसं दिलं. त्याच्यामुळे फार कमी वयात मी ऍस्ट्रॉलॉजी फार चांगल्या पद्धतीने शिकू शकलो. मी कुठलंही पुस्तक वाचलेलं नाहीये, मी लाईव्ह स्टडी केलेला लोकांचा. म्हणजे लोक यायची, त्यांचे प्रॉब्लेम शेअर करायची, हे असं का झालं, काय झालं, कशामुळे झालं, कुठल्या ग्रहमानांची काय स्थिती त्या ठिकाणी त्याला कारणीभूत असू शकते, हे त्या ठिकाणी मला लक्षात आलं आणि तसा माझा अभ्यास हा प्रॅक्टिकल होत गेला. त्याच्यामुळे आज बरीचशी लोक पीएचडी करतात त्याच्यात, पण तरी सुद्धा त्यांना त्या कॉन्फिडन्सनी तो विषय कधी कधी मांडता येत नाही. पण प्रॅक्टिकल नॉलेज घेतल्यामुळे मला त्या ठिकाणी थोडासा फायदा झाला. आणि अजून एक अशी गोष्ट आहे की ज्योतिषशास्त्राला बरीचशी लोक अंधश्रद्धा समजतात. बरोबर. पण तुम्हाला सांगतो, ही अंधश्रद्धा नाहीये, तर हे प्युअर सायन्स आहे. इव्हन महाभारतात सुद्धा युद्ध जेव्हा ठेपलं होतं येऊन, तेव्हा ग्रहमानांची स्थिती आपल्या भगवद्गीते सुद्धा मध्ये मांडली गेलेली. म्हणजे हा काय आजकालचा विषय नाहीये, हा आपल्या पूर्वोत्तरी आपल्या
ईस्टर्न जी आपली संस्कृती आहे त्याचा हा खूप मोठा भाग आधीपासून आहे. आणि तुम्हाला सांगतो तर जी काही आपली संस्कृती आहे ती फार पूर्वापार आहे आणि खरंच ती शास्त्र कशी आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो की आपण एखादा कुठल्या तरी आदिवासी भागातला किंवा एखाद्या आफ्रिकेतील जंगलातला एकदम आदिवासी आपण मनुष्य जर आपल्या पुणे शहरात आणला तर ज्या माणसाने कधी आयुष्यात कच्चा रस्ता सुद्धा पाहिलेला नाहीये, बरोबर, त्या त्या माणसाने हे सगळे सिटीचं चित्र बघितल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल, राहील. हो. तो भांबावून जाईल. Reaction, त्यांनी हो, कधी हो. पाहिलेलं नाही कारण आयुष्यात. बरोबर. ठीक आहे, त्याला म्हणायचं अरे एवढं भांबावू नको, चल. मग त्याला घरी आणायचं, त्याचा पाहुणचार करायचा, त्याला सोफ्यावर बसवायचं बरं. आणि त्याच्यासमोर टीव्ही ऑन करायचा. तो अजूनच टीव्ही ऑन केल्यावर तो अजूनच. उडेल जागेवरती. मग त्याला म्हणायचं अरे एवढा आश्चर्यचकित तू होऊ नकोस, चल तू ये टेरेसवर ये, हे बघ ही डिश आहे, खूप लांब आकाशात आपण एक सॅटेलाइट सोडलेला आहे, त्याच्यावरनं काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स या डिश वरती येतात आणि त्याचं कन्व्हर्जन चित्रामध्ये आणि आवाजामध्ये होते. तो त्याच्या भाषेतल्या 4 कडक शिव्या कारण की काय तो म्हणेल एक्झॅक्टली, तो म्हणेल तुम्ही काहीतरी खोटं सांगताय, याच्यावर माझा विश्वास नाही. जी गोष्ट त्या आदिवासीसाठी अंधश्रद्धा असू शकते कारण की त्याला विश्वास नाही त्याच्यात, पण ते आपल्यासाठी सायन्स आहे. बरोबर. तर हेच आपलं खूप मोठं नशीब आहे की आपले ऋषी मुनी इतके ग्रेट होते. द फादर ऑफ ऍस्ट्रॉलॉजी पराशर ऋषी इतके ग्रेट होते की त्यांनी खरंच खूप अभ्यास केला. हा लाखो वर्षांचा साचलेला अभ्यास आहे, एका 2 दिवसात हे काही सगळं झालेलं नाहीये. म्हणजे त्यांनी जो अभ्यास करून ठेवला आणि आपल्यासाठी हे जे नॉलेज ठेवलंय त्याचा खरं तर आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून आपण काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो जगामध्ये हे खूप गरजेचं आहे. म्हणजे हे ऍक्च्युली सायन्स आहे. आता काय झालंय, आपण वेस्टर्न नॉलेजकडे एवढे झुकले गेलेलो आहे की आपण आपल्या गोष्टी कुठेतरी मागे विसरत चाललेलो आहे. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की बाबा ही अंधश्रद्धा आहे. आणि झालेलं पण काय आहे की बऱ्याचशा लोकांनी यात माल प्रॅक्टिसेस केलेल्या आहेत, त्याच्यामुळे काही लोकांना त्याचे निगेटिव्ह अनुभव आलेले आहेत. त्याच्यामुळे हे काही थोतांड आहे, काही अंधश्रद्धा आहे, अशा पद्धतीने आज ऍस्ट्रॉलॉजीकडे बघितलं जाते. पण खरं पाहता हे प्युअर सायन्स आहे. म्हणजे आपल्यासारखं मॅथमॅटिक्स हे जगात कुठेही नाही. झिरोचा सुद्धा आपण स्वतः लावलेला आहे. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस गॅलिलिओनी सांगितलं की पृथ्वी भोवती सूर्य फिरत नाही तर सूर्याभोवती पृथ्वी फिरते, तेव्हा त्याला कठोर शिक्षा देण्यात आली. पण तुम्हाला सांगतो, भारत या देशात हजारो वर्षांपासून आपण जी घरात पूजा करतो त्यात नवग्रहांचं पूजन होतं. म्हणजे आपलं हे जे नॉलेज आहे हे फार जुनं आहे आणि आपण कुठेतरी पारतंत्र्यात खूप बराचसा काळ घालवल्यानंतर ते कुठेतरी नॉलेज आपल्यापासून ती लिंक तुटलेली आहे आणि आपल्याला ती परत मिळवण्यासाठी आपल्याला थोडेसे कष्ट घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. पूर्वी राजा महाराजांना सुद्धा काही जर अपत्य प्राप्ती झाली तरी पहिल्या आठवड्यात एखादा ज्योतिषी घरी येऊन त्याचं भविष्य नामकरण असेल भविष्य वर्तवत होते त्यात. तर म्हणजे ही आपली संस्कृती आहे ऍक्च्युली. पण वेस्टर्न टेक्नॉलॉजीच्या थोडस मागे धावून आपण आपला बेस या ठिकाणी विसरलेलो आहोत. एक्झॅक्टली. तर ऍस्ट्रॉलॉजीकडे तुम्ही एक ऍज अ गायडन्स म्हणून पहा. बऱ्याचशा लोकांचं काय होतं की त्या विषयांमध्ये ते वाहवत जातात आणि एखादा मनुष्य जर एखाद्या विषयात वाहवत गेला तर त्याचा कोणी कसाही फायदा घेऊ शकतं. त्यामुळे थोडेसे डोळे उघडे ठेवून आपलं स्वतःचं लॉजिक लावून आपली कर्म आपल्या ताब्यात ठेवून जर तुम्ही खरंच कोणाकडे गायडन्स घ्यायला जात असाल तर ऍस्ट्रॉलॉजी हे खरंच तुमच्यासाठी वरदान आहे. म्हणजे ऍस्ट्रॉलॉजीने आपण जग बदलू शकत नाही, बरोबर. पण आता वेदर फोरकास्ट कसं असतं की आज 4 ते 6 पाऊस पडणार आहे, बरोबर. आपण रेनकोट घालून जाऊ शकतो, आपण छत्री घेऊन जाऊ शकतो, सोबत तरी घेऊन जाऊ शकतो. एक्झॅक्टली. म्हणजे आपण काही गोष्टी आपल्या हातात थोडाफार का कंट्रोल आपल्या येईल. आता इव्हन तुम्हाला सांगतो, माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. माझ्या आयुष्यात एक स्ट्रगलचा पिरियड होता. त्या पिरियडमध्ये मी म्हणजे स्वतःला डिक्लेअर केलं होतं की मी यापुढे आयुष्यात खरंच काही करू शकणार नाही. मी स्वतःला डिक्लेरेशन दिलं होतं. पण त्याच नंतर मी जिथे सांगितलं की मी आता संपलोय आणि मी काहीच करू शकत नाही आयुष्यात, त्याच ठिकाणी माझं आयुष्य संपूर्ण बदललं. आणि त्याचा फायदाही मला असा झाला की मला कुठेतरी हिंट्स माहिती होत्या की माझा हा पर्टिक्युलर काळ थोडासा वाईट आहे, पण तो वाईट आहे म्हणून मी माझे कष्ट माझे प्रयत्न कधीच नाही थांबवले आणि ते थांबवू शकत नाही. जर एखाद्या माणसासमोर कुठली संधी आली तर कधी कधी तो नाकारूही शकत नाही. त्यामुळे वेळ आपल्या समोर अशा काही गोष्टी आणते की तिथेच तुमची डेस्टिनी असते. आता तुम्हाला सांगतो की आपल्या ब्रेनचा किती आतापर्यंत अभ्यास झालेला आहे. संपूर्ण ब्रेनची आपल्याला काय माहिती आहे?
नाही, अजून पण काय चालू आहे, रिसर्च चालू आहे. रिसर्च सुरू आहे. पण तुम्हाला सांगतो, जसं मी मगाशी म्हणालो की सॅटेलाइट वरनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह त्या डिशवर येतात आणि त्याचं कन्व्हर्जन होतं. बरोबर. त्याच पद्धतीने सूर्याचा लाईट हा प्रत्येक ग्रहावरती धडकतो बर. आणि त्याचं जे रिफ्लेक्शन आहे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपला ब्रेन कॅच करतो. ओके. कुठलीही गोष्ट करायची आहे, तुम्हाला काय यावं लागेल, पहिल्यांदा तुमच्या मनात त्याचा विचार यावा लागेल. विचारावं लागेल. बरोबर. जर तुमच्या मनात विचारच नाही आला तर ती गोष्ट कृतीत उतरू शकत नाही. नाही. मग ती कृतीत उतर म्हणजे तसंच आहे की सूर्याचा लाईट प्रत्येक ग्रहावरती धडकतो, तो आपल्या ब्रेनवरती आदळत असतो कंटिन्यू नवग्रहमा, बरोबर. आणि जी फ्रिक्वेन्सी तुम्हाला मॅच होते त्या पद्धतीने तुमचं आयुष्य पुढे घडत राहतं आणि ते विचार तुमच्या डोक्यात येत राहतात. अशी काही लोक तुम्ही पाहिलेली असतील जी खूप स्ट्रगलिंग असतात, पण अचानक कधीतरी मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू मधनं फिरत, बरोबर. किंवा जे कधी बीएमडब्ल्यू मर्सिडीज मधनं फिरत असतील ते अचानक रंकाचे राजे झालेले आपण पाहतो आणि राजांचे रंक झालेले आपण पाहतो. हे कशामुळे होतं? बरं, जो राजाचा रंक झाला म्हणजे तो माणूस हुशार तर होता, त्याच्याकडे बुद्धिमत्ता होती, तो वेडा होता का? नाही, पण परिस्थिती अशी निर्माण होते की राजाचा रंक होतो आणि रंक असतो त्याच्याकडे. आपण बघा, आता तुम्ही लक्षात घ्या, एखाद्या श्रीमंत सक्सेसफुल माणसाने साधी जरी गोष्ट सांगितली तरी ती खूप पॉवरफुल वाटते, कारण तो बघण्याची विजन आपली त्याच्याकडे असते. येते लक्षात? पण एखाद्या गरीबाकडे काही नॉलेज नसेल, तो धडपड करत असतो, पण कुठेतरी जेव्हा ती फ्रिक्वेन्सी मॅच होते त्यावेळेस तुम्ही केलेल्या कामाला यश मिळत जातं. म्हणजे आपल्याला श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही कर्म करत राहा, त्याच्या फळाची अपेक्षा करू नका, कारण कर्म तर करणंच आहे. तुम्हाला त्याच्या बाबतीत काही म्हणजे ऑप्शनच नाही. माझ्याकडे बरेच उदाहरण आहेत, मी देईल तुम्हाला. पण कर्म तर करणंच आहे, पण नशिबाची जी आपण साथ म्हणतो कधी कधी, ती असणं आपल्याला खूप गरजेचं असतं. आणि ती नशिबाची साथ आपल्याला कधी मिळणार आहे, कधी आपण ग्रीप पकडायची आहे, कधी थोडंसं आपण 4x कष्ट घेऊन सुद्धा आपण मिनिमम रिझल्ट कधी अपेक्षित ठेवतो का? नाही. प्रत्येक माणसाला सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम हव्यात. माझं म्हणजे तू आता जे एक्सप्लेन केलं ना, ज्योतिष्य बरोबर ही शास्त्र आहे, अंधविश्वास शास्त्र आहे. तर माझा एक प्रश्न, मग आता कर्म हा माणूस स्वतः करतो की ते घडतात आपल्या हातून? म्हणजे खरं तर या प्रश्नाचं उत्तर मी खूप वर्ष झाली शोधतोय. आपला जन्म कसा झाला आपल्याला माहिती नाही. आपण अचानक या जगात आलो. आपण जाणार आहोत कधीतरी, आपल्याला माहिती आहे का? नाही, माहिती नाही. पण आता मी खूप मोठमोठी एम आहेत माझ्या डोक्यात समजा, पण पुढच्या क्षणी काय होणार आहे मला माहिती नाही. माझा जन्म माझ्या हातात नव्हता, माझा मृत्यू माझ्या हातात नाही. तर ते जे मधलं जे आयुष्य आहे ते 100% माझ्या हातात असू शकत नाही. कर्माला आपण कधीच कमी लेखत नाही. कर्म तुम्ही कराच, तुम्हाला यश मिळतंय अपयश मिळतंय हा वेगळा भाग झाला, तुमच्या मनानुसार होतंय नाही होतंय हा वेगळा भाग झाला. कर्माला प्रायोरिटी सगळ्यात पहिल्यांदा. पण नशीब जेव्हा साथ देईल, जेव्हा परमेश्वराची कृपा आपल्यावरती होईल, त्याच वेळेस तुम्हाला ऐश्वर्य प्राप्तीकडे हा प्रवास आयुष्याचा पाहायला मिळतो. त्यामुळे कर्म हे करतच राहा आणि फळ मिळते का, जसं की श्रीकृष्णाने सांगितलं की फळ मिळते का नाही मिळते तो विचार खरंच करू नका. जेव्हा या स्टेटला तुम्ही पोहोचता त्यावेळेस तुमचं कर्मच तुमची भक्ती झालेली असते आणि तुम्ही त्याच्यात एवढे मग्न होता, कारण की आनंद ही अशी गोष्ट आहे की फार रेअर आहे. म्हणजे बिलिनियर्स असतील पण ते आज विचित्र सुखांच्या शोधात आहेत. आज आपण एप्स्टीन फाईल्स बद्दल ऐकतोय, आज किती जरी मोठमोठी लोक त्याच्यात अडकलेली, आज त्यांच्याकडे काही नाही. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली आज काही नव्हतं त्यांच्याकडे आयुष्यात, पण कुठेतरी लोक गुरफटतात. त्यामुळे बेसिक जो आनंद आहे हा ज्याला गवसला आयुष्याचा, त्याचं आयुष्य खरंच छान आहे. म्हणजे तिथं खरंच पैसा हा मॅटर करतोच, पण जर खरंच एखादा माणूस फार टिपिकल असेल तर तो कमी पैशात सुद्धा त्याचं आयुष्य खूप चांगलं जगू शकतो. तर अशा पद्धतीने थोडासा माझा बघण्याचा अप्रोच आहे. कर्माला महत्व आहेच, पण त्याबरोबरच नशिबाची सुद्धा खूप साथ लागते. जी आज सक्सेसफुल लोक आहेत, आज मी गेले 12 वर्ष पत्रिका पाहतो लोकांच्या. आतापर्यंत किती पत्रे बघितले? नाही म्हणलं तरी अबाव म्हणजे 3000 तर मी पाहिले असतील. आणि पर्सनल 1 to 1 मी 1000-1500 लोकांना कन्सल्ट केला असेल. आणि पत्रिका म्हणजे इन जनरल कधी कधी लग्न कुंडली जुळवणे वगैरे अशा पद्धतीने पण बऱ्याचशा तशा 5000च्या पुढे गेल्या असतील. कारण 12 वर्षात बरंच म्हणजे फ्रेंड सर्कल असेल, त्यांच्या थ्रू झालेले कनेक्शन, अशी बरीचशी लोक त्या ठिकाणी अप्रोच करतात आणि सल्ला देतात. आणि विशेष म्हणजे मी कधीच कोणाकडनं फीज
घेतली नाही, पण हल्ली थोडीशी मी फीस बेसिक नॉमिनल घेतो, कारण 900 खूप असतात. ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे त्यांना घेणं देणं काही नसतं, पण हा बाबा चेक करायचं असतं समोरच्याला की याचं नॉलेज आहे का, किंवा खरं सांगतोय का, खोटं सांगतोय का. अशी बरीचशी लोक ऍस्ट्रॉलॉजर्सला चेक सुद्धा करतात. पण ऍस्ट्रॉलॉजी हा एवढा वास्ट विषय आहे. आता तुमच्या गुडघ्यात प्रॉब्लेम आहे तर डॉक्टर तुमचा कोपरा तपासतो का? नाही तपासत. तो गुडघ्याचा एक्सरे काढतो. तसंच आहे ऍस्ट्रॉलॉजर कडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा एखादा प्रश्न घेऊन जाता, कारण बघण्यासारखं तुमच्या लहानपणापासून मृत्यूपर्यंत सगळं दिसतं त्यात, पण तुम्हाला आता काय पाहायचंय हा दृष्टिकोन त्या ठिकाणी ऍक्च्युली थोडासा महत्वाचा असतो. असं आहे. मला ऍस्ट्रॉलॉजी बद्दल एवढं नॉलेज नाही, त्याच्यामुळे मी खूप सारे प्रश्न घेऊन आलोय. नक्की नक्की जेवढे डोक्यात आहेत तेवढे मी सगळे नक्की आणले. नक्की नक्की मी त्यातले काही विचारतो. नक्की. ग्रह आणि राशी यांचा आपल्याशी संबंध काय? बरोबर. आता ग्रह म्हणाल तुम्ही तर सगळ्यात पहिले आपण चंद्राचं उदाहरण घेऊयात की जे रिलेटेबल आहे थोडस. आज आपल्या ज्या समुद्राच्या भरती आणि ओहोटी होतात त्या कशामुळे होतात? चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे. पृथ्वी आणि चंद्राचं जे गुरुत्वाकर्षणाचा जो फोर्स असेल त्याच्यामुळे भरती आणि ओहोटी होते. आपलं माणसाचं शरीर सुद्धा 70% पाण्याने बनलेलं आहे. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल काही लोकांना अमावस्येला आणि पौर्णिमेला विशेषतः थोडेसे वेड्यासारखे कधी कधी वागतात. का? कारण की त्यांची इमोशनल लेवल, त्यांच्या बॉडीतला जो वॉटर कंटेंट आहे हा थोडासा एनर्जाइज झालेला असतो. एक्झॅक्टली. आणि खूप अशी उदाहरणं आहेत, म्हणजे की एक समजा आता एखाद्याची रास मेष असेल, तुमच्या राशीपासून चंद्र मागच्या राशीत असेल तर तुम्ही कोणीही असा त्या दिवशी तुम्ही प्रॉब्लेम फेस करता. म्हणजे काहीतरी महत्वाची मीटिंग असते, तुमची गाडी पंक्चर होते, किंवा तुम्हाला अतिशय महत्वाच्या एखाद्या इव्हेंटला जायचं असतं पण तुमचा मॅनेजर तुम्हाला त्यावेळेस सोडत नाही. म्हणजे रोजची जी गोष्ट तुम्ही करता तीच करत असता, पण काही ना काही प्रॉब्लेम तुम्हाला त्यावेळेस फेस करावा लागतो. आणि जसं मी म्हणालो की काही ग्रह हे क्रूर आहेत, काही ग्रह हे सॉफ्ट आहेत. मग हे कशावरनं ठरलं? मंगळ, शनी, सूर्य हे क्रूर ग्रह आहेत. बुध, शुक्र आणि गुरु हे पॉझिटिव्ह ग्रह आहेत. आणि चंद्र पौर्णिमेकडे जाणारा पॉझिटिव्ह आहे आणि अमावस्येकडे जाणारा निगेटिव्ह. हे कशावरून ठरलं? की समजा आपण शेकोटी लावली आहे थंडीच्या दिवसात, मी शेकोटीपासनं 50 मीटर लांब बसलोय, त्या शेकोटीचा काय फायदा आहे का? नाही. मी त्या शेकोटीच्या अगदी जवळ जाऊन बसलो तर काय होईल? मला भाजेल. पण मी योग्य डिस्टन्स वरती बसलो तर काय होईल? मला ऊब मिळेल. तर तेच आहे, जसं मी मगाशी सांगितलं, सूर्याचा लाईट हा प्रत्येक ग्रहावरती धडकतो आणि त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती काही ग्रहांची आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे, काही ग्रहांची निगेटिव्ह आहे. आणि 100 आणि 1% त्याचा इम्पॅक्ट आहे. आणि तुम्हाला त्याचं कारण सांगतो की मी काही फॉरेनर्सच्याही पत्रिका पाहिल्या आहेत. म्हणजे माझा एक मित्र आहे, फ्रान्सला राहतो, त्यांच्या फ्रेंड्सच्या सुद्धा मी काही, एक पोलंडची मुलगी होती तिची पत्रिका पाहिली. त्या पोरीला आपण कधी पाहिलंय का? कधीच नाही. तिचा फॅमिली बॅकग्राऊंड आपल्याला माहिती आहे का? काहीच नाही. तिची संस्कृती आपल्याला माहिती आहे का पोलंडची? काहीच नाही. पण तिच्या स्वभावाचं जे मी वर्णन केलं, ती मुलगी जशीच्या तशी आहे तिथे. हे कशामुळे? कारण की सूर्य हा एकमेव आहे सगळ्यांसाठी, द वन अँड ओनली सोर्स ऑफ एनर्जी इज सन. म्हणजे जर तुम्हाला खरंच कोणावर विश्वास नसेल तर तुम्ही सूर्याला नाकारू शकत नाही. आणि ज्या सूर्याच्या प्रकाशावर संपूर्ण आयुष्य आपण जगतोय तेच हे सगळं गणित आहे. त्यामुळे सगळीकडे एकच एनर्जी असल्यामुळे गरीबातला गरीब असो, रस्त्यावर बसलेला भिकारी असतो किंवा सिंहासनावरती बसलेला राजा असतो, सगळ्यांना एकच सूत्र आहे. त्याच्यात वेगळं असं कोणासाठी सगळ्यांना दिसतो. येस, सगळ्यांना एकच सूत्र आहे. ऍस्ट्रॉलॉजी हा असा विषय की एक सूत्र हे सगळ्यांना ऍप्लिकेबल होतं. असं नाही की कोणी माणूस समोर खूप चांगला आहे, वेल सोफिस्टिकेटेड आहे म्हणून त्याच्यासाठी आपण रूल थोडाफार वेगळा करू. नाही, सगळ्यांसाठी एकच रूल. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडस काय म्हणतो आपण, काहीतरी वेटेज आहे. आणि तुम्हाला सांगतो, आता माझा एक मित्र आहे, त्याच्या बहिणीचं मी प्रेडिक्शन केलं होतं. प्रेडिक्शन म्हणजे जे सहज त्यांनी पत्रिका दाखवली मला. अरे म्हणलं तुझ्या बहिणीचं कुठलं पोटाचं ऑपरेशन झालंय का लास्ट इयर? तू म्हणलं हो, अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं. तर आता कसं आहे, काही लोकांचं प्रेडिक्शन कसं असतं की तुम्हाला कधी राग येत नाही, पण आला तर तो खूप महाभयानक असतो. तुम्हाला खोटं कधीच पचत नाही, किंवा नाही का, खोटं वागणं तुम्हाला कधीच जमत नाही. ही अशी काही रॅन्डम फेकली जाणारी
भरपूर ऍस्ट्रॉलॉजर्स आहेत की जे बरोबर. रॅन्डम काही मॅनिप्युलेटिव्ह प्रेडिक्शन देऊ शकतात हम्म. की जे कोणालाही आणि लागतं. काही काही असे असतात ना की हा. तो जरी खोटा बोल असेल ना हो. तरी त्याला म्हणतात तुला खोटं बोललेलं आवडत नाही, त्याला असं वाटतं हा मला आवडत एक्झॅक्टली नाही. एक्झॅक्टली बरोबर बोलले तर त्याला असं वाटतं की मी जे बोलतो ते खरं आहे, म्हणजे हे जे एक्झॅक्टली बोलतोय. दोन गोष्टी स्तुतीच्या बोललो समोरच्याला तर ते बरोबर. कोणालाही बोला पटतं, तुम्ही, हा, प्रत्येकाला लागू पटतं, होतं. पटतं. पण तुमचं मागच्या वर्षी अपेंडिक्सचं ऑपरेशन झालंय का, हम्म. याला काही नाही, म्हणजे काही, याला बरोबर. याला तुम्ही रॅन्डम भविष्य नाही म्हणू शकत. सांगू शकत. हा. तर हे ते आहे की ग्रहांच्या प्लेसमेंट अशा हम्म. काही होतात हम्म, हम्म, हम्म. की त्याच्यावरनं तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा आपल्याला एक अंदाज येतो. तर तुम्हाला सांगतो 12 राशी आणि नवग्रह आहे. हम्म, हम्म. प्रत्येक ग्रहांच्या प्रॉपर्टीज आहेत आणि प्रत्येक घराच्या म्हणजे जे हाऊस आहेत पत्रिकेचे ते 12 हाऊसेस आहेत. प्रत्येक बरोबर. हाऊसला एक प्रॉपर्टी आहे बर. आणि कुठला ग्रह कुठल्या घरात बसतो, हम्म, हम्म. कुठल्या ग्रहांबरोबर कुठले योग आणि दोष बनवतो, या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून त्या व्यक्तीचा पंचांग आणि त्याच्या ग्रहाच्या प्लेसमेंट, त्याची नवमांश कुंडली, हम्म, हम्म. त्याची विंशोत्तरी महादशा, हम्म. या सगळ्यांचा अभ्यास करून आपल्याला एक प्रेडिक्शन देता येतं. द्यावं लागतं. त्यामुळे याच्यामागे अभ्यास खूप आहे आणि थोडीशी कन्सिस्टन्सी लागते. पण लकीली मी लाईव्ह शिकल्यामुळे मी थोडंसं लवकर शिकलो. हम्म. पण खरंच जर तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजर बनायचंय किंवा तुम्हाला त्यात इंटरेस्ट आहे तर सखोल अभ्यास करा आणि मगच एखाद्याला गाईड करा. कारण मी अशी बरीच लोक बघतोय जी काहीतरी काहीतरी निगेटिव्ह सांगतात, घाबरवतात समोरच्याला. हम्म. कारण माणसाची सायकोलॉजी अशी आहे की त्याला 10 गोष्टी चांगल्या सांगा, बरोबर. त्याला त्या लक्षात राहत नाही. पण त्याला एक गोष्ट निगेटिव्ह सांगा, त्याची ती 10 वर्ष लक्षात राहते. बरोबर. तर त्याच्यामुळे समोरच्याला गाईड करत असताना थोडंसं तारतम्य ठेवणं गरजेचं मग आहे. आपल्या पत्रिकेमध्ये पास्ट परफेक्ट सांगता येतो. हो, बऱ्याचशा गोष्टी. काय कसं असतं, कधी कधी काही घटना फार क्लिअर दिसतात, हम्म. काही तुम्हाला शोधावे लागतात. कारण की कसं ग्रहांच्या सुद्धा कसं आहे, आता प्रत्येकाच्या कोणाच्या ना कोणाच्या घरात एखादा ग्रह असतोच, हम्म. पण त्या ग्रहांना सुद्धा त्याच्या अवस्था आहेत. म्हणजे त्या अवस्था कुठल्या, एक बाल्यावस्था, कुमार अवस्था, युवा अवस्था, वृद्धावस्था आणि मृतावस्था, हा, या बरोबर. 5 अवस्था आहेत. म्हणजे काय, समजा एखादा लहान मुलगा आहे, त्याला राग आलेला आहे, हम्म. त्याच्या शेजारी गन पडली आहे, त्याला त्या गनचं काही नॉलेज नाही आणि ती तू उचलू शकत नाही कारण त्याच्याकडे ती ताकद नाही. ताकद नाही. हा. पण एखादा कुमार अवस्थेतला असेल 7वी 8वीतला, हम्म. त्याला खूप राग आला तर ती शेजारची गन उचलून तो फेकून मारू शकतो समोरच्याला, बरोबर. कारण तेवढी ताकद त्याला त्याच्याकडे आहे. पण त्याला तेवढी अजून बुद्धी नाही की चालवायची याच्याने. कशी. एक्झॅक्टली. बरोबर. पण जर एखादा तरुण असेल, त्याला हम्म. महाभयानक राग आला, हम्म. त्याला त्या गन मधलं काही नॉलेज सुद्धा नसू दे, तो ती गन उचलेल, तो काहीतरी खटके ओढेल आणि समोरच्याला ठार मारेल. पण हेच माणूस वृद्ध झाला की परत त्याची एनर्जी थोडीशी कमी होईल, कमी होतं. त्याला परत ती डेअरिंग राहणार नाही ती बंदूक हम्म. उचलायची. हम्म. आणि माणूस मृतावस्थेत गेला म्हणजे तो परत बाल्यावस्थेसारखा होतो, ती गन शेजारी पडली तरी त्याला ती उचलता येत येत नाही. नाही. तर असा विषय की कुठल्या ग्रहांचे अँगल किती स्ट्रॉंग आहेत पत्रिकेत, त्याच्यावरनं आपल्याला किती स्ट्रॉंग रिझल्ट मिळणार आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागतं. विषोत्तरी दशा म्हणजे काय. विंशोत्तरी महादशा म्हणजे तुम्हाला सांगतो, जो पंचांगाचा जो एक भाग आहे, नक्षत्र, 27 नक्षत्र आहेत. तर ज्या नक्षत्रात तुमचा जन्म झालेला आहे, म्हणजे तुमचा जेव्हा जन्म झाला, पत्रिका म्हणजे काय आहे, ज्या वेळेस तुम्ही या पृथ्वी तलावर आलात, तुमची नाळ जेव्हा कापली गेली आणि जेव्हा तुम्ही पहिला श्वास घेतला या पृथ्वीवरती घेतला, त्यावेळेसचा एक स्क्रीनशॉट आकाशाचा की त्यावेळेस काय ग्रहमान होतं आणि त्यावेळेस चंद्र हा कुठल्या नक्षत्रात आहे, तिथपासून आपली महादशा चालू होते. त्या ठिकाणी 27 नक्षत्र आहेत. ती म्हणजे तुम्हाला सांगतो, अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मगा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा आणि रेवती, अशी 27 नक्षत्र त्या ठिकाणी आहेत. एक 9चा सेट आहे, केतू ते बुधापर्यंत, तोच 9चा सेट परत पुढे आणि 9चा सेट पुढे. म्हणजे प्रत्येक ग्रहाची 3-3 नक्षत्र त्या ठिकाणी आहेत. म्हणजे प्रत्येक 3 नक्षत्रांचा एक स्वामी हा कुठला तरी ग्रह त्या ठिकाणी आहे. आणि ज्या नक्षत्रामध्ये तुम्ही जन्म घेता तो कुठल्या स्वामीचा आहे त्याची महादशा तुमच्यावर चालू होते. म्हणजे काय, एखाद्या लहान मुलाचा जन्म शुक्राच्या नक्षत्रावर झाला, भरणी नक्षत्रावर आपण उदाहरण म्हणून धरू, तर भरणी नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे, भरणी हे शुक्राचं नक्षत्र आहे, अशी लोक ही फार सुंदर दिसायला, आखीव रेखीव असतात, त्यांची डोळे खूप छान असतात.
कारण शुक्र हा थोडासा सौंदर्याचा थोडासा देवता मानला आहे. जातो, बरोबर. हा. तर आता लहान आणि लक्झरी, शुक्र म्हणजे लक्झरी, सगळी फॅशन इंडस्ट्री ही शुक्राच्या अंडर येते. तर आता ज्या लहान मुलाचा जन्म झालाय त्याला लक्झरी कुठून मिळणार? त्याच्या आई वडिलांकडून ऑफकोर्स. पण समजा एखादा गरीब परिस्थितीतला एखादं कुटुंब असेल, त्या घरात जर शुक्राच्या नक्षत्रावर एखाद्या मुलाचा जन्म झाला तर ऑटोमॅटिक आई वडिलांची प्रगती होत असते, किंवा आई वडिलांची प्रगती होणार असते म्हणूनच शुक्राच्या नक्षत्रावर त्यांना अपत्य प्राप्ती होते, कारण की या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. मग ह्या विंशोत्तरी महादशा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा केतूची आपण धरू, ती 7 वर्षाची महादशा असते. केतू नंतर चालू होते शुक्राची महादशा, ती 20 वर्षाची असते. त्यानंतर शुक्र नंतर चंद्राची असते, ती 10 वर्षाची असते. मंगळाची 7 वर्षाची असते. त्याच्यानंतर राहूची महादशा असते, ती 18 वर्षाची असते. त्याच्यानंतर चालू होते गुरुची महादशा, ती 16 वर्षाची असते. त्याच्यानंतर होते शनीची महादशा, शनीची महादशा ती 19 वर्षाची असते. आणि त्याच्यानंतर बुधाची महादशा 17 वर्षाची ती महादशा आहे. तर जर तुमचा समजा बुधाच्या नक्षत्रात, रेवती नक्षत्रात तुमचा जन्म झाला तर तुमचा क्रम महादशेचा बुधाच्या महादशेपासून चालू होतो. आणि त्याच्या पुढे ह्या सिरियली या सगळ्या महादशा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी क्रम एकच झाली की ती परत रिपीट होत नसेल ना? नाही, कारण ती 120 वर्षांनी येते. या सगळ्यांचं जर आपण ऍडिशन केलं तर ते 120. आधीची लोक खरंच एवढी जगत होती. श्रीकृष्ण सुद्धा अंदाजे 108 ते 135 वर्ष जगलेला आहे. भीष्म पितामहा सुद्धा 140 वर्ष जगलेले. पण लाईफस्टाईल आणि युगांचा थोडासा जो आपण मध्ये मध्ये 110 म्हणजे आतापर्यंत हो, आता आपले ते पद्मश्री ज्यांना मिळालं त्यांचं नाव विसरलो मी, ते सुद्धा 121 वर्षाचे होते. आणि खूप छान म्हणजे तेवढी एनर्जी ऑलरेडी आपल्यात आहे. पण सध्याची जी लाईफस्टाईल आहे, आपण जे फास्ट फूड खातोय, आपल्या आजूबाजूची जे वातावरण आहे, आपण म्हणजे काहीतरी वेगळ्याच दुनियेत जगतो आता, की बेस लाईफचा आपण कुठेतरी हरवलाय. आपलं जे कल्चर आहे योगा, ते आपण कुठेतरी एज एक फॅशन म्हणून सांगायचंय कोणाला तरी म्हणून दिवसातनं 5-10 मिनिटं करतो. पण चांगल्या पद्धतीने केलं तर तुम्ही 120 वर्ष सहज जगू शकता, असं मला नक्कीच वाटतं. तर या आहेत विंशोत्तरी महादशा. याचा क्रम कोणाला चुकत नाही. जिथनं तुमची महादशा चालू झाली तिथनं पुढे त्या ग्रहांच्या सिक्वेन्स मध्येच तुमच्या महादशा चालू राहतात. म्हणजे काय की आता सगळ्यात चांगला हे कोणता? आता त्याचं पण कसं आहे की तुमचा ग्रह पत्रिकेतला हा कुठल्या हाऊसमध्ये बसलेला आहे, तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तो उच्चीचा आहे का नीचीचा आहे, तो कुठल्या ग्रहांबरोबर योग बनवतोय किंवा कुठले दोष बनवतोय, याच्या कॉम्बिनेशन वरती तो ग्रह तुम्हाला रिझल्ट देत असतो. म्हणजे एक ग्रह तुम्हाला मल्टिपल रिझल्ट देत असतो. ते तुमच्या प्लेसमेंट वरती डिपेंड करते. जी पत्रिका तुमची समजा तुमचा बुध वीक आहे, म्हणतात की शुक्राची महादशा म्हणजे फार छान. राईट. मग तसं काही पर्टिक्युलर ग्रहांचं काही आहे का? हो, नक्कीच. पण तुम्हाला सांगतो, आता सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण पत्रिका पाहतो तेव्हा लग्नस्थान म्हणजे प्रथम स्थान जे असतं पत्रिकेचं ते फार महत्वाचं असतं. एखादं राज्य आहे, जर त्याचा राजा त्याच्या सिंहासनावरती अगदी शानशीर बसलेला आहे, त्याच्या एका ऑर्डरवरती सगळं अष्टप्रधान मंडळ आलतंय, तर असं राज्य कसं चालतं? एकदम व्यवस्थित. पण जो राजा थोडासा वीक आहे किंवा सध्या तो त्याच्या राज्यात नाही, कुठल्या तरी पलीकडच्या राज्यात अडकलेला आहे, तर त्याच्याकडे ती पॉवर असते का? नाही. त्यामुळे राजा जर पत्रिकेचा स्ट्रॉंग असेल म्हणजे आपला लग्नेश, तो जर स्ट्रॉंग असेल तर माणसाला त्याच्या आयुष्यात यश कुठल्या ना कुठल्या पद्धतीने येऊन त्याच्या ते पदरात पडतंच, कारण की राजा स्ट्रॉंग आहे स्वतः. पण जर राजा वीक पडला तर आपण पाहतो काही लोक आयुष्यभर कष्ट घेतात पण त्यांना कधी सक्सेस पाहायला मिळेल. लग्नेश म्हणजे काय? लग्नेश म्हणजे प्रथम स्थानाचा जो मालक आहे. समजा पत्रिका तुमची 1 आकड्यापासून चालू होते असं समजा, पहिली शंकरपाळी जी आहे तिथे जर 1 आकडा असेल ते आकडे 1 ते 12 कुठले येऊ शकतात. बरोबर. लग्न म्हणजे काय? जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा ईस्टर्न होरायझन वरती म्हणजे पूर्व क्षितिजावरती जी रास होती त्याला लग्न म्हणतो. आलं लक्षात? समजा तिथे 1 आकडा असेल तर तुमचा लग्नेश कोण झाला? मंगळ, कारण की मेष राशी मंगळाची आहे. जर मंगळ तुमचा कर्मस्थानात असेल मकर राशीत, म्हणजे 1 आकडा इकडे आला म्हणजे कर्मस्थानात 10व्या आकड्यात तुमचा समजा मंगळ बसला असेल तर मंगळ हा मकर राशीत उच्चीचा जातो, म्हणजे मॅक्झिमम पॉवर त्या ठिकाणी मंगळाला असते.
मग या ठिकाणी काय झालं, तुमचा राजा मॅक्झिमम पॉवरफुल स्थानामध्ये अगदी पॉवरने बसलेला आहे. तर मग तुम्ही आयुष्यात काहीतरी लीड, तुम्ही एखादे फार मोठे लीडर, कारण की मंगळ हा सेनापती आहे. बरोबर. मंगळ म्हणजे अफाट एनर्जी, म्हणजे मंगळाचा आपण जे पाहतो की वॉर्स, त्याला गॉड ऑफ वॉर्स म्हणतात. म्हणजे जगामध्ये जी काही युद्ध होतात, इव्हन ऍक्सिडेंट्स होतात, रक्तपात होतो, याच्यावरती मंगळाचा अंमल असतो. सडन इव्हेंट्सला तो ट्रिगर करतो मंगळ. तर आता या केसमध्ये आपण पाहिलं की लग्नेश मंगळ म्हणजे प्रथम स्थानाचा जो मालक आहे तो कर्मस्थानात उच्चीचा बसलेला आहे. तर कळत न कळत माणसाच्या अवतीभोवती अशी परिस्थिती निर्माण होती की तो एक लीडर होतो. म्हणजे त्याचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचंच म्हणाल तर सलमान खान आपण एक उदाहरण घेऊ. त्याची पत्रिका 1 आकड्यापासून चालू होते आणि त्याचा मंगळ उच्चीचा कर्मस्थानात आहे. बॉलिवूडवरती होल्ड कोणाचा होता, काही वर्ष झाले. म्हणजे कोणाला काय काम द्यायचं नाही द्यायचं. मग हे कशामुळे, तुम्ही जिथे असता तिथे तुम्ही लीड करता. मग ते चांगले वाईट हा विषय वेगळा, हा त्या त्या फील्डचा आहे, त्याचं नॉलेज आपल्याला नाही. तो चुकीचा आहे का बरोबर आहे आपण त्याला जज नाही करते, पण त्याच्याकडे तेवढी पॉवर होती की त्याचा तेवढा होल्ड त्या ठिकाणी होता. म्हणजे तुम्ही तुमच्या क्षेत्रात, तुमचं जे फील्ड आहे त्याच्यात तुम्ही एका उच्च पदावरती जाऊन बसता, असं ते त्या ठिकाणी काम करतं. आता जसं तुम्ही मला विचारलं मगाशी की हाऊसेस आणि ग्रह याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. प्रथम स्थान आहे म्हणजे स्वतः व्यक्ती, म्हणजे स्वतः व्यक्ती कसं आहे, त्याचं व्यक्तित्व कसं आहे, त्याची फिजिकल थोडीशी 12 हाऊसेस पैकी पहिलं स्थान म्हणजे तुम्ही स्वतः. बरोबर. म्हणजे स्वतः व्यक्ती आणि बॉडीचा कुठला भाग तिथे पडतो, आपलं डोकं. ओके. हे म्हणजे प्रथम स्थान असतं. सेकंड हाऊस हे तुमच्या वाणीचं असतं. जन्म झाल्या आपल्याला काय मिळतं, आपली फॅमिली. सेकंड हाऊस हे कुटुंब स्थान असतं. ते पैशाचं सुद्धा स्थान असतं, स्वार्जित, आणि फॅमिलीकडून मिळणार सुद्धा. तर स्वार्जित धन जास्तीत जास्त हे तुमचं, तुम्ही आयुष्यात पैसे किती कमवणार. मग जर तुमचा सेकंड हाऊसचा ग्रह हा पत्रिकेत पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही काही करा, पैसे तुमच्याकडे येणार. कारण आज आपण पाहतो आयटी क्षेत्रात एकदम गलेलठ्ठ पगार घेणारे सुद्धा लोक आहेत, पण आयटी ऑफिसच्या बाहेर सुद्धा जी लोक डोसा, चहा आणि हे विकतात ते काही कमी कमवतात नाही, ते भरपूर कमवतात. सांगायचा उद्देश काय, तुम्ही काही असा, तुमचं प्रोफेशन काही असू दे, तुमच्या नशिबात जर पैसा आहे तर तो कसा येऊ शकतो. म्हणजे माझ्या ओळखीतले एक जण आहेत, त्यांनी खूप स्ट्रगल केला, म्हणजे काही त्यांच्या आयुष्यात गोष्टी घडल्या, पण एकदा कपाट साफ करताना त्यांना हिंजवडीत त्यांची 4 एकर जागा आजोबांनी घेतलेली, त्याची कागदपत्र मिळाली. मग आता तुम्ही सांगा, इथे त्या माणसाने काही कष्ट घेतले नाही, कारण ती साधी गोष्ट नव्हती, 80-100 करोडची गोष्ट होती. बरोबर. मग इथे त्यांनी काही विशेष कष्ट घेतले नाही. मग याला आपण म्हणतो नशीब, की जे तुमच्या नशिबात आहे ते कुठून ना कुठून तरी येऊन तुमच्यापर्यंत येतच. पण परत एकदा सांगतो, कर्माला ऑप्शन नाही, पण जे तुमच्या नशिबात जेवढं भेटणार असेल, जेवढे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत त्याच्यापेक्षा 1 रुपये कमी सुद्धा येत नाही आणि जास्त सुद्धा येत नाही. तर हे होतं सेकंड हाऊस, हे तुमच्या वाणीचं स्थान आहे. अजून एक उदाहरण द्यायचं झालं, वाणी म्हणजे आपण जे बोलतोय. लता मंगेशकरजी यांचा स्वराशीचा चंद्र, कर्क राशीचा चंद्र सेकंड हाऊस मध्ये होता. त्यांचा आवाज कसा होता, त्या भारताच्या गान कोकिळा होत्या. चंद्र हा स्वतः 16 कलांचा आणि 64 विद्यांचा अधिपती, तर त्यांना इतका सुंदर असा आवाज त्यांचा की त्याला काही लिमिट नाही. म्हणजे तुम्हाला काही उदाहरणं देतो म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. अजून एक गोष्ट, मार्क झकरबर्ग, बरोबर, सेकंड हाऊस मध्ये त्याच्या चंद्र आणि मंगळ या 2 ग्रहांची युती आहे. जेव्हा चंद्र आणि मंगळ पत्रिकेत एकत्र असतात तेव्हा महालक्ष्मी योग तयार होतो. आता आपण फेसबुक कमी वापरलेलं नाही, हल्ली आपण इन्स्टा वगैरे वापरतो, ते सुद्धा फेसबुकच त्यांनीच विकत घेतलेलं आहे. कम्युनिकेशनच्या स्थानातून त्या माणसांनी आज काय अचीव्ह केलेलं लक्षात घ्या. जग कसं कम्युनिकेट करणार आहे हे त्या माणसांनी ठरवलं. ही खूप मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली. म्हणजे तुम्हाला सांगतो, त्याच्या पत्रिकेत चंद्र आणि मंगळ 25 अंशाचा चंद्र आणि 25 अंशाचा मंगळ, त्याला अशी एक्झॅक्ट कम्प्लीट युती आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे इतका अमेझिंग रिझल्ट. मला नाही माहिती मी 18व्या-19व्या वर्षी काय करत होतो, मित्रांबरोबर काहीतरी टाइमपास करत असेल किंवा काहीतरी मी क्रिकेट खेळायला जात असेल, आय डोंट नो, पण त्यांनी 19व्या-20व्या वर्षी फेसबुक त्यांनी चालू केलं. हे प्रत्येकाला जमतं का?
नाही. त्या प्रत्येक माणसाची एनर्जी ही वेगळी आणि त्याला त्यानुसार रिझल्ट आयुष्यात मिळत जातात. थर्ड हाऊस असतं ते तुमच्या भावंडांचं, पराक्रम हाऊस पण आपण त्याला म्हणतो, आणि थोडंफार प्रमाणात कम्युनिकेशनचं पण स्थान आपण त्याला मानतो. तर तुमचं भावंडांबरोबर रिलेशन कसं राहणार आहे, तुम्ही किती पराक्रमी आहात, म्हणजे एखाद्या क्षेत्रात तुम्ही किती उंच मजल मारू शकता, हे त्या ठिकाणी आपण समजू शकतो. आता विराट कोहली, ऐश्वर्या राय, प्रियांका चोपडा या सगळ्यांचा राहू तृतीय स्थानात आहे, आणि राहूची प्लेसमेंट तृतीय स्थानात ही सर्वोत्तम आहे. तृतीय स्थान, लाभस्थान, 11वं स्थान आणि 6ष्ठ स्थान या 3 स्थानात राहू फार अतिशय चांगलं काम करतो. जशी राहूची महादशा प्रियांका चोपडा यांची चालू झाली 17व्या वर्षी, त्यावेळेस त्यांनी मिस वर्ल्डचा किताब जिंकला आणि तिथनं त्यांचं पुढचं करिअर आपण पाहिलेलं आहे. बरोबर. सहजच कुठेतरी फोटोग्राफी कोणीतरी विचारते आपल्याला म्हणून त्यांनी फोटोशूट केला जाऊन कुठेतरी, बरोबर. आणि ते फोटो सहज म्हणून कॉम्पिटिशनला पाठवले. लक्षात घ्या, बरोबर, सहज केलेल्या गोष्टी आहेत. बरोबर. तिथं काही फोकस्ड कष्ट होता, काही फोकस्ड प्रयत्न होते. पण जसं मी म्हणलं, ज्या गोष्टी नशिबात तुमच्या लिहिलेल्या आहेत त्या कुठेतरी तुम्हाला येऊन मिळतात. तिथनं त्यांचा प्रवास पुढचा फार मोठा झाला. सेम ऐश्वर्या राय, त्यांची राहूचंद्र युती आहे तृतीय स्थानात, सेम प्रियांका चोपडा सुद्धा, आणि तृतीय स्थानात विराट कोहलीचा राहू सुद्धा आहे. विराट कोहलींचा पराक्रम यात आज त्यांचे किती फॅन्स आहेत हे आपण पाहतो. तर अशा पद्धतीने ग्रह त्या ठिकाणी काम करतात. आता आपण बघूयात फोर्थ हाऊस. तर फोर्थ हाऊस हे तुमच्या आईचं असतं, ओके, तुमच्या वाहनांचं असतं आणि प्रॉपर्टीचं असतं. तर समजा एखादा कोणी व्यक्ती आला की बाबा माझं घर आता होणार आहे का, असे काही योग दिसत आहेत का पत्रिकेत, मी खूप प्रयत्न करतोय पण गोष्टी अडतायत, तर त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या घरात कुठली रास बसलेली आहे आणि त्या राशीचा मालक कुठे आहे, त्याची महादशा अंतर्दशा कुठे आहे, हे सगळं लॉजिक आहे ऍक्च्युली. आणि आईबद्दलचं, आणि जर तुमचं शरीराचा पार्ट जर तुम्ही पाहिलात तर थर्ड हाऊसला तुमचे हात येतात, जे मगाचं आपण सांगितलं. फोर्थ हाऊसला तुमचा छातीचा रिजन येतो, आणि फोर्थ हाऊसला तुमची प्रॉपर्टी, म्हणजे तुम्ही खरंच किती प्रॉपर्टीज घेणार आहात, तुम्ही सायकलवरून फिरणार आहात का, तुम्ही मोटरसायकलवरून फिरणार आहात का, तुम्ही कारमधून फिरणार आहात का, तुमचे पर्सनल जेट असणार आहेत. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी फोर्थ हाऊस वरनं पाहिजे. असं कोणतं जुळून येतं की खरंच फोर्थ हाऊस मध्ये, म्हणजे जिथे फोर्थ हाऊस समजा, आता तिथे समजा शुक्राची रास पडत असेल, तुळ आपण धरू, आणि तिथेच जर शुक्र असेल तर स्वराशीचा शुक्र त्या ठिकाणी मालव्य योग तयार होतो. समजा तिथे 12वी रास पडत असेल मीन, आणि तिथे शुक्र असेल, तर शुक्र हा मीन राशीत उच्चीचा जातो, म्हणजे मॅक्झिमम पॉवर ठिकाणी त्या ठिकाणी त्याला येते. ओके. म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुमचं पत्रिकेत चतुर्थ स्थान प्रबळ होते त्या ठिकाणी तुमचं भौतिक सुखाचं ते खूप आहे. म्हणजे बघा, त्या ठिकाणी तुमची आई, तुमचं प्राथमिक शिक्षण, तुमची झोप, तुमचं सुख, ते सुखस्थान सुद्धा आहे. आता तुमच्याकडे एवढा ऐशोआराम असेल, तुमच्याकडे मजबूत प्रॉपर्टीज असतील, तुमचे आवडते व्हेकल्स असतील, तर यातून माणूस काय उपभोगतो, सुख उपभोगतो. ते सुखस्थान सुद्धा त्या ठिकाणी आहे, खूप महत्वाचं स्थान आहे. इव्हन रात्रीची झोप किती सुखाने तुम्हाला मिळणार आहे ते पण कुठेतरी त्या ठिकाणी आपण पाहतो. ते 12th हाऊस आणि 4th हाऊस या दोघांच्या कॉम्बिनेशनने आपण पाहतो. तर चतुर्थ स्थानात या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि चतुर्थ स्थान जर खराब असेल तर कधी कधी आई बरोबर, प्रत्येकाच आपल्या आई बरोबर पटतं का, असं नसतं, नाही पटत. म्हणजे ही रियालिटी आहे, आपण किती म्हणू, बरोबर, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, बरोबर, हे जरी सत्य असलं तरी प्रत्येक माणसाचं आई बरोबर ऐकतो ना बरेच, एक्झॅक्टली नाही पटत. रिलेटिव्हच्या पण काही ऐकतो, हो ऐकतो, पण ते तसंच असतं. म्हणजे जर फोर्थ हाऊस तुमचं जर गडबडलेलं असेल तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला कुठेतरी कमी जास्तपणा त्या ठिकाणी दिसतो. त्यानंतर येतो आपण पंचम स्थानावर. पंचम स्थान हे तुमच्या, हे प्रेमाचं स्थान आहे ऍक्च्युली, तुमच्या होणाऱ्या अपत्यांचं, पोराबाळांचं स्थान आहे, ते तुमच्या स्टॅमिनाचं सुद्धा स्थान आहे, आणि तुम्ही जी करमणूक आयुष्यात एंटरटेनमेंट जे आपण म्हणतो त्याचं सुद्धा ते स्थान आहे. लॉटरी सट्टा याचं सुद्धा ते स्थान आहे. त्यामुळे पंचम स्थानावरनं की बाबा माझा एखादा प्रियकर, माझी एखादी प्रियसी, आमचा ब्रेकअप झालाय, ते परत आमच्या आयुष्यात येतील का, किंवा मला माझं प्रेम खरंच मिळणार आहे का. कारण प्रत्येकाला आज प्रेमाच्या शोधात आज कोण नाहीये जगात. लव्ह मॅरेज जे आपण म्हणतो, लव्ह मॅरेजचे योग सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. की पंचमेश आणि लग्नाचा जो लग्न जे आपलं होतं त्याचं ऍक्च्युली 7th हाऊस असतो,
तर त्याच्या कॉम्बिनेशन्स मधनं आपल्याला अशी काही गणितं त्या ठिकाणी दिसतात की खरंच लव्ह मॅरेजसाठी पत्रिका सपोर्टिव्ह आहे नाहीये का, इंटर रिलिजन त्या ठिकाणी तुमचं मॅरेज होणार आहे, या सुद्धा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तर एवढी डेप्थ आपल्याला कधी कधी त्यातून कळते. आणि पंचम स्थान हे उच्च शिक्षणासाठी सुद्धा आहे आणि 9वं स्थान सुद्धा आपण कधी कधी उच्च शिक्षणासाठी पाहतो. तर एवढ्या सगळ्या प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षण हे त्याला लागूनच येतं. तर त्या ठिकाणी आपण त्या सगळ्या गोष्टी पाहतो. आता ज्यांच्या पंचमात शुक्रच बसलेला आहे किंवा ज्यांच्या पंचमात चंद्र बसलेला आहे, तर अशी लोक फार भावनिक असतात त्यांच्या प्रियकाराबद्दल किंवा त्यांच्या पार्टनर बद्दल, प्रेयसीबद्दल. आणि शुक्र असेल तर मग अशी लोक कविता लिहिणे प्रियकरासाठी, प्रेयसीसाठी किंवा थोडीशी रोमॅन्टिक त्यांचा थोडासा अंदाज आयुष्यात असतो. षष्ठ स्थान आता आपण पाहूयात, ते आहे तुमच्या शत्रूचं स्थान. हे आहे तुमच्या, आणि पंचम स्थानात तुमची पाठ येते, ऍक्च्युली शरीराचा भाग. षष्ठ स्थानात तुमचे शत्रू येतात, तुमचं आरोग्य येतं, त्याला रोगस्थान म्हणतात बेसिकली, आणि तुमची नोकरी. या 3 गोष्टी आपण षष्ठ स्थानावरून पाहतो. जर षष्ठ स्थान स्ट्रॉंग असेल तर अशा लोकांना जास्त आजारी ती लोक अशी पडत नाहीत, किंवा झाले तरी तुरळक आजार त्यांना होतात की ज्याचे कधी ते मॅक्झिमम लेवलला जात नाहीत. आणि नोकरी मला कधी लागणार आहे, बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. तर जेव्हा षष्ठ स्थान हे चांगल्या पद्धतीने पत्रिकेत ऍक्टिव्ह होतं त्यावेळेस तुम्हाला नोकरी मिळते. तुमचं धनस्थान, तुमचं षष्ठ स्थान आणि तुमचं 11th हाऊस, ज्याला आपण इच्छापूर्तीचं स्थान म्हणतो, या 3 गोष्टी जर पत्रिकेत ऍक्टिव्हेट झाल्या तर ऑटोमॅटिक तुम्हाला नोकरी त्या ठिकाणी मिळून जाते. कधी कधी एखाद्याला हेल्थचे इश्यूज असतात, जर तिथे काही ग्रहांच्या विचित्र दोष किंवा युती त्या ठिकाणी झाल्या असतील, कुठला ग्रह तिथे बसलाय, त्यामुळे कुठला आजार तुम्हाला होऊ शकतो, या सुद्धा गोष्टी आपल्याला वेळेच्या आधी प्रेडिक्ट करता येतात. आणि त्याच्यानुसार आपल्या डाएटमध्ये, आपल्या सवयींमध्ये जीवनाच्या आपण त्या गोष्टी करू शकतो. म्हणजे ऍस्ट्रॉलॉजीचा फायदा काय, हाच तुम्हाला मिळणारा गायडन्स आहे. अशी खूप लोक आहेत, त्यांना आपण इव्हन कॅन्सर पेशंट सुद्धा 4-5 आपल्याकडे आलेले आहेत की त्यांना आपण गाईड केलं की तुम्ही या पद्धतीने थोडीशी लाईफस्टाईल मेंटेन करा, पुढे जाऊन अजून एक 5 वर्षांनी, 7-8 वर्षांनी पुन्हा असं काही ग्रहमान थोडंसं ट्रिगर होताना दिसत आहे. कारण होतं काय, माणूस बरा झाल्यावर त्या गोष्टी विसरून जातो आणि परत त्याच्या जुन्या सवयी आणि त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी तो चालू करतो, त्यामुळे त्याला भविष्यात कदाचित तो फटका परत भेटणार असतो. मग या गोष्टींनी आपण त्यांना गायडन्स देऊन, काही लोकांना हाडांचे प्रॉब्लेम असतात, काही लोकांना संधिवात आपण म्हणू, काही लोकांना ऍसिडिटी असते, काही लोकांना मायग्रेन असतो, आजाराचे अनंत म्हणजे त्या ठिकाणी आहेत. तर त्यामुळे आपण षष्ठेश जो आहे त्याला भावेश म्हणतो. कुठल्याही घराचा मालक म्हणजे भावेश. जर तो आपण पत्रिकेत स्ट्रॉंग केला तर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यात बरीचशी आपल्याला त्यात सुधारणा रिझल्ट मिळते. आणि बरेचशा रेमेडीज ह्या ज्योतिषशास्त्रात आहेत, पण त्यातल्या त्यात मी लोकांना फ्री ऑफ कॉस्ट वाल्या सजेस्ट करतो. कारण की टिपिकल बिझनेस म्हणून मी या विषयाकडे पाहत नाही की लोकांना खरंच त्यातनं काहीतरी फायदा व्हावा, याच्यासाठी आपण ती गोष्ट ऍक्च्युली करतो आपल्या वेळातनं वेळ काढून. कारण मी फुल टाइम मी ऍस्ट्रॉलॉजर नाहीये, मी माझा जॉब करून मी बऱ्याचशा लोकांना आज सुद्धा गाईड करतो. तर हे झालं षष्ठ स्थान. 7th हाऊस हे तुमच्या पत्नीचं आहे, तुमच्या बिझनेसचं आहे. 8th हाऊस हे तुमचं मृत्यू स्थान आहे, सडन इव्हेंट्स, अँसेस्ट्रल प्रॉपर्टी, गुप्त ज्ञान, गुप्त विद्या, या सगळ्या गोष्टी 8th हाऊस पासून. 9th हाऊस पासून तुमची भक्ती, हे भाग्यस्थान आहे. उच्च शिक्षण आणि उच्च शिक्षण थोड्याफार म्हणजे परदेशात जाऊन उच्च शिक्षणाचे योग कधी कधी आपण त्या ठिकाणी पाहतो. म्हणजे एखादा माणूस खरंच त्याला स्पिरिच्युअलिटी मध्ये इंटरेस्ट आहे की नाही, किंवा एखादा माणूस आध्यात्मिक त्याला ओढ आहे की नाही, हे आपण त्याच्या 9th हाऊस मध्ये आपण पाहू शकतो. त्यानंतर आपण कर्मस्थानात येऊ, 10व्या स्थानात, जिथे तुम्ही काय रिलेटेड काम करता. कर्मस्थान, कारण की आता त्याचं पराशर ऋषींनी असं कारण दिलेलं आहे की जेव्हा 9व स्थानात तुमची भक्ती ही स्पिरिच्युअलिटी जेव्हा तुमची जागी होते, त्यावेळेस तुम्ही होम, हवन आणि बऱ्याचशा अशा काही विधी करता, आणि त्या विधींनी जो तुम्हाला आनंद मिळतो त्या अजून करण्यासाठी तुम्हाला पैसे तर लागतील ऑफकोर्स. मग ते करण्यासाठी काय, तुम्हाला कर्म करावं लागेल. मग ते कर्म करण्यासाठी ते त्याचं पुढचं स्थान आहे कर्मस्थान त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि कर्मस्थान हे तुमचं करिअर जे आहे, तुम्ही आयुष्यात काय करणार आहात याचा महत्वाचा भाग तुम्ही कर्मस्थानातनं पाहता. कर्माच्या म्हणजे कामाच्या ठिकाणी तुमचा स्वभाव सुद्धा कसा असेल, तुम्ही कुठल्या फील्डशी संलग्न काम कराल, हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं.
जर तुम्ही बिझनेस करणार असाल तर त्यासाठी 7th हाऊस पाहतो, जसं आत्ताच सांगितलं की कुठल्या बिझनेसमध्ये तुम्हाला यश मिळेल. बरोबर. तर तिथे थोडासा त्याचा स्टडी करून आपण त्याची उत्तर देऊ शकतो. आता आपण जाऊ 11th हाऊस मध्ये. 11th हाऊस म्हणजे प्रॉफिट हाऊस, त्याला आपण लाभस्थान म्हणतो. आणि हे खूप महत्वाचं स्थान आहे. म्हणजे काही गोष्ट जर तुम्हाला आयुष्यात हवी असेल, आपण इच्छाच करतो ना प्रत्येक बरोबर. गोष्ट. हो हो. मग इच्छा पूर्तीचं स्थान कुठले पत्रिकेतलं? 11th हाऊस. 11th हाऊस. म्हणजे मला गाडी पाहिजे, माझा रिझल्ट चांगला लागला पाहिजे, मला बायको चांगली भेटली पाहिजे, तुमच्या अगणित इच्छा आहेत. तर या कुठनं आहेत? 11th हाऊस मधनच. 11th हाऊसचा सपोर्ट असल्याशिवाय एखादी गोष्ट तुम्हाला मिळत नाही. 11th हाऊस हे तुमच्या मित्रांचं सुद्धा आहे. मित्र, तुमचं सोशल नेटवर्क आणि इच्छापूर्ती स्थान, म्हणून 11th हाऊस आपण त्याचा स्टडी करतो. आणि 12th हाऊस आहे, त्याला आपण म्हणतो व्ययस्थान किंवा मोक्षस्थान. म्हणजे एखादी अननोन प्लेस. माणूस मोक्षाला जातो म्हणजे कुठे जातो कोणाला माहिती नाही माहिती. दॅट इज अननोन प्लेस. एखादा माणूस जंगलात हरवलाय, तर तो भेटेल आपल्याला का नाही भेटेल, का त्याचं काय झालेलं असेल, या गोष्टीचे सुद्धा उत्तर आपल्याला प्रश्न कुंडलीमधून मिळतं. तर त्या ठिकाणी आपण 12th हाऊसचा स्टडी त्या ठिकाणी करतो. आता जसं तू मला सांगितलं 12 ग्रहांची जी माहिती दिली, बरोबर. हे 9 ग्रह म्हणजे ते त्यांचं काय, त्यांचं महत्व कसं आहे आपल्या ह्याच्यात? एक्झॅक्टली. आता त्याची सुद्धा माहिती तुम्हाला थोडीशी शॉर्ट मध्ये मी या ठिकाणी देतो, कारण की खूप मोठा विषय आहे. बरोबर. प्रत्येक ग्रहाच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्यानुसार ते रिझल्ट आपल्याला मिळत जातात. तर आता आपण चालू करू चंद्रापासून. चंद्र हा शीतल आहे, सौम्य आहे, पॉझिटिव्ह आहे. चंद्र म्हणजे आपलं मन आहे. चंद्र कधी तुम्ही आकाशात एकसारखा पाहिलाय का? नाही. रोज चेंज होतो. पृथ्वी होती तो 27 ते 29 दिवसात फिरतो. बरोबर. एका महिन्यात अंदाजे आपण धरू. पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसात फिरते. बरोबर. म्हणजे काय झालं, सूर्य आपलं चंद्र हा इतका फास्ट आहे. म्हणजे आता मी इथे बसलोय तर माझ्या मनात मी अमेरिकेला जाऊन येईल, मी मंगळावरती जाऊन येईल, मी गॅलेक्सी क्रॉस करून येईल. मनाचा थांगपत्ता आपण आहे म्हणतो कधी? कधीच नाही. कुठलाही माणूस असू दे, साधू संत सुद्धा एखादा असू दे, मनावरचा ताबा हा फार फार कठीण. मग त्या ठिकाणी जिथे तुमचा चंद्र हा थोडासा कलुषित झालेला असतो, म्हणजे काय, तो जेव्हा राहू बरोबर बसतो, राहू हा चंद्राचं ग्रहण करतो. चंद्राचं ग्रहण म्हणजे काय की त्यातला तो प्लस नोड आहे राहू, म्हणजे तो माणसाला अति भावनिक बनवतो, अति चंचल बनवतो. कधी एका निर्णयावरती ते ठाम होत नाही. काय चंचल प्रवृत्ती हा, अशी खूप लोक, मन सगळ्यांचंच चंचल आहे, पण काही लोक अति चंचल असतात. मग त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी. केतुचंद्र जेव्हा आपण बघतो पत्रिकेत, त्यावेळेस अशी लोक त्यांचं मन सप्रेस करतात. म्हणजे शेजारी बसलेल्या माणसाला माहिती नसते याच्या मनात काय चाललेलं आहे, किंवा तो माणूस तो एक्सप्रेसच करू शकत नाही. म्हणजे राहू चंद्रवाले आपण त्याला म्हणतो चांडाळ दोष, नावं अशी दिलेली आहेत ऋषीमुनींनी वगैरे. चांडाळ दोष आपण म्हणतो, ग्रहण दोष त्याला म्हणतो. तर राहू चंद्रवाल्या माणसाला समजा राग आला तर अख्ख्या मोहल्ल्याला कळलेला असतं. तुम्ही ज्या एरियात राहतात सगळ्यांना माहिती आहे राग आलेला. आणि जर तो खुश असेल तरी पण अख्ख्या मोहल्ल्याला कळतं की हा खुश आहे. म्हणजे काय, तुमच्या चंद्राच्या प्रॉपर्टीज, तुमच्या मनाला लावलेला प्लस नोड आहे राहू म्हणजे. आणि केतू म्हणजे मायनस नोड आहे. म्हणजे काय, त्यांच्या मनात खूप काही चाललेलं असतं, पण ते एक्सप्रेस करू शकत नाही. तर हे आहे आपला चंद्र. चंद्र हा स्त्री ग्रह आहे. अच्छा. येस, चंद्र ही आपली आई आहे स्वतः. आणि चंद्राचा पाण्यावरती आणि पांढऱ्या गोष्टींवरती त्याचा कंट्रोल आहे. दूध असेल, आलं लक्षात, किंवा पाणी असेल, याच्यावरती चंद्राचा, सिल्वर, चांदी, याच्यावरती चंद्राचा कंट्रोल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि भरती होटीसाठी जसं मी तुम्हाला म्हणलं की चंद्र हा खूप मोठा कारक आहे. आणि आपलं ते मन आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जर एखाद्याला सायकोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स असतील, डिसिजन मेकिंग मध्ये काही प्रॉब्लेम असतील, तर अशा माणसांना आपण चंद्राचे उपाय देत असतो. त्यामध्ये काही प्रकारचे उपाय आहेत, आपण नंतर डिस्कस करूयात रेमेडीज मध्ये, जे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगेनच. त्यानंतर आपण पाहू सूर्य. सूर्य म्हणजे तो आत्म्याचा कारक आहे, तो बाप आहे. चंद्र आई आहे तर सूर्य बाप आहे. आज सूर्य जर उगवलाच नाही तर सगळी सृष्टी संपून जाईल. आत्म्याचा कारक येतो तो म्हणजे स्वतः सरकार आहे, गव्हर्नमेंट. म्हणजे एखाद्याला सरकारी क्षेत्रात नोकरी मिळणार आहे का, हे आपल्याला त्याच्या कर्मस्थानावरनं आणि सूर्याच्या पोझिशनवरनं कळतं. ज्याचा सूर्य स्ट्रॉंग, कारण अथॉरिटी आहे. सूर्य म्हणजे कॉन्फिडन्स आहे, सूर्य म्हणजे तुमची इम्युनिटी आहे, सूर्य म्हणजे सत्ता आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी या सूर्याच्या अंडर येतात.
काही लोकांमध्ये आपण बघतो कॉन्फिडन्सची फार कमतरता असते, काही लोकांमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स असतो, काही लोकांमध्ये मापात कॉन्फिडन्स असतो. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला चंद्र आणि सूर्याच्या कॉम्बिनेशन वरनं त्या ठिकाणी पाहता येतात. आणि ज्यांचा सूर्य स्ट्रॉंग असतो त्यांना कधी कधी थोडासा ऍसिडिटीचा त्रास. प्रथम स्थानात जर तुमच्या सूर्य बसला असेल तर चेहऱ्यावरती जबरदस्त तेज आणि डोळ्यांमध्ये एक विशेष चमक अशा लोकांची असते. कारण की सूर्य जिथे बसतो तिथे तो चमक आणतो, कारण की तो स्वतः स्वयंप्रकाशित आहे आणि तो वन अँड ओनली सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे सूर्य. जर कोणाला ऍस्ट्रॉलॉजीवरती विश्वास नसेल पण सूर्यावरती सगळ्यांना विश्वास आहे. आज 4 दिवस समजा ढगाळ वातावरणात सूर्य आला नाही तर माणूस मरगळतो, घराच्या बाहेर पडायची इच्छा होत नाही. वातावरण पण 4 दिवसांनी जसा सूर्यवर येतो माणूस तरतरीत जागा होतो. म्हणजे सूर्याचा इम्पॅक्ट जसा आपल्यावरती आहे तसा बाकीच्या ग्रहांचा सुद्धा इम्पॅक्ट आपल्यावरती आहे. ते आकाश पण ते गुप्त मार्ग म्हणजे सगळं फ्रिक्वेन्सीचं काम आहे. आणि कदाचित लोकांना फ्रिक्वेन्सी आणि सायन्स समजणार नाही म्हणून हे ऍस्ट्रॉलॉजी हे आपल्याला त्यांनी रेडीमेड आपल्या ताटात सर्व करून ठेवलेलं. म्हणजे तुम्हाला सांगतो शनी आणि चंद्र याला विष दोष म्हणतात. शनी आणि चंद्र याला विष दोष म्हणतात. आता विष दोष म्हणल्यावर सामान्यातल्या सामान्य माणूस सुद्धा थोडासा घाबरतो विष. पण हेच त्याला सांगितलं असतं नाही. जसं मी मगाशी म्हणलं चंद्राची एनर्जी फ्रिक्वेन्सी फार फास्ट आहे, चंद्र कधीच एका जागेवर नसतो. पण शनी सूर्याभोवती 30 वर्षांनी फेरी मारतो. आता तुम्ही लक्षात घ्या चंद्र 30 दिवसात पृथ्वीला फेरी मारतो, 365 दिवसात सूर्याला फेरी मारतो चंद्र. तसा शनी शनै शनै चले जो शनेश्वर म्हणजे सावकाश. त्याला लंगडा सुद्धा म्हणलेलं आहे, म्हातारा सुद्धा म्हणलेलं आहे शनीला. 3 दिवसाची काम म्हणणं तो 13 दिवस लावतो, पण जेव्हा काम करतो तेव्हा फार तगडी करतो. शनी येतो मनी असं पण लोक म्हणतात. तर काय होतं आता तुम्ही विचार करा, एक फार मोठी फ्रिक्वेन्सी येते आणि एक अतिशय वळवळणारी फ्रिक्वेन्सी येते. हे जेव्हा एकत्र येतील तेव्हा काय होईल, एक प्रकारचा डिस्टर्बन्स त्या ठिकाणी. म्हणून अशी लोकही कायमस्वरूपी थोडीफार मेंटली डिस्टर्ब असतात, डिप्रेशन, त्यांना डिसिजन मेकिंगला प्रॉब्लेम येत असतात किंवा मना रिलेटेड एक अननोन फिअर त्यांच्यामध्ये असतो किंवा कळत नाही असं का होते आपल्या आयुष्यात. म्हणजे खूप चांगल्या चांगल्या इव्हेंट्स मध्ये पण त्यांचं मन नसतं, पार्टीला जातात पण तिथे त्यांचं लक्ष लागत नाही. आता नाश्त्याला गेलो तर मी काय घेऊ यांचं ते डिसिजन घेऊ शकत नाही. इव्हन राहू आणि मंगळ चंद्र सुद्धा जर खूप स्ट्रॉंग युती असेल तर मी आता मेदू वडा खाऊ का, मी उपमा खाऊ का, मी इडली खाऊ, शेजारच्या माणसाला कळणार नाही, याच्या मनात युद्ध चाललेलं असतं त्या गोष्टीसाठी. तर अशा प्रकारे ते रिझल्ट आपल्याला मिळतात. म्हणून विष दोष. मग ते पाहून जर तुम्ही जर आता जसं आपण येईलच आपला कदाचित प्रश्न की लग्न करताना पार्टनर कसा आहे आपला पुढचा एक्झॅक्टली. मग अशा जर काही ग्रहमान आपल्याला दिसले तर आपल्याला थोडीशी आयडिया मिळते की ही व्यक्ती थोडीशी अशा टाईपची. म्हणजे एखादी ऑप्टिमिस्टिक असते व्यक्ती, एखादी निगेटिव्ह असते, जी काय निगेटिव्ह विचार करते त्याला त्यांचाही काही दोष नसतो. ते त्यांच्या मनात नॅचरल ते जशा फ्रिक्वेन्सीज आढळतात तसे विचार त्यांच्या मनात कंटिन्यू लग्न करताना कुंडली. एक्झॅक्टली. म्हणजे जर तुम्ही कुंडली पाहिली तर त्याच्याने काय कळते, एक बेसिक कॉम्पॅटिबिलिटी ही लक्षात येते की दोन व्यक्ती एकत्र राहू शकतात का, म्हणजे काय एकमेकांना हे मॅनेज करू शकतात, सहन करू शकतात का. कारण आजकाल तो कुंडली पाहणं हा फार कमी झालाय. पण लव्ह मॅरेज मध्ये एकमेकाला ओळखतात म्हणून तो स्वभाव माहिती असतो. बरोबर. आपण एक लव्ह मॅरेजचा काळ असतो 2-3 वर्षाचा, त्याच्यामुळे पटत नाही पटत. आता बघा कसं आहे, पण जेव्हा आपण अरेंज मॅरेज करतोय व्यक्तीबद्दल काहीच माहिती नसतं, तेव्हा नक्की कुंडली बघायला पाहिजे. म्हणजे ऐकून मला असं वाटलं की नाही एक अंदाज येऊन जातो की ठीक आहे म्हणून ते बघायचे. नक्कीच. आता तुम्हाला जसं तुम्ही म्हणालात की अरेंज मॅरेज मध्ये तर बघितलीच पाहिजे, पण इव्हन मी लोकांना सांगतो लव्ह मॅरेज मध्ये सुद्धा कुंडली बघा. कारण माझे असे काही मित्र आहेत ज्यांचे 8-8 वर्षाचे लव्ह मॅरेजचे संसार तुटताना मी स्वतः पाहिलेले. आज आपण ऋतिक रोशन, सुझान म्हणू किंवा खूप सेलिब्रिटीज कपल म्हणू, त्यांचे 17-17 वर्षाचे संसार झाले नंतर सुद्धा त्यांचे डिवोर्स झालेले. तर त्यावेळेस कसं असतं की एखादी गोष्ट जर तुमच्या पत्रिकेत घडणार असेल तर ती काय रोज नाही घडत ना. बरोबर. एक पर्टिक्युलर टाइम त्याच्यासाठी यावा लागतो. म्हणजे काय, गल्लीतलं कुत्र आपण त्या गल्लीतलं जातानाच उठतं आपल्या अंगावर. तसं आपण गल्लीच्या बाहेर आलो शांत बसतं, ते शेपूट खाली घालतात परत गल्लीत जात. बरोबर. तसंच आहे. म्हणजे काय, कुठल्या ग्रहाची महादशा, अंतर्दशा, सूक्ष्मदशा आणि त्यांचे काय कॉम्बिनेशन पत्रिकेत आहेत हे एकदम जुळून आलं की ती घटना घडत असते. रोज त्या घटना घडत नाहीत. आणि त्याची इंटेन्सिटी, त्याचे अँगल्स, ह्या सगळ्या गोष्टी चेक करून त्याच्या दृष्टी, शुभग्रहांच्या दृष्टी,
क्रूर ग्रहांच्या दृष्टी या सगळ्यांचा अभ्यास करून एक तुम्हाला प्रेडिक्शन त्या ठिकाणी द्यावं लागतं. आणि कुंडली का पाहावी लग्न करताना की एक बेसिक कॉम्पॅटेबिलिटी ही आहे का. आता आपण ऐकतो की क्रॉस ब्रीडिंग ची एक हे आहे, म्हणजे आपण प्राण्यांमध्ये काय करतो, क्रॉस ब्रीड. जितकं तुम्ही सेम याच्यामध्ये प्रोजेनीमध्ये ब्रीडिंग करता तेवढी तुमची काय होते, वीक प्रोजेनी तयार होते, होणारी मुलं बाळ थोडीशी वीक होत जातात. बरोबर. मग आपल्या ऋषीमुनींनी काय केलेलं आहे, 7 प्रकारच्या पॅरामीटर्स त्यामध्ये ठेवलेले आहेत. त्यामध्ये एक योनी मैत्री आणि नाडी या दोघांना खूप महत्व आहे. आता मी नाडीबद्दल सांगतो, तसं खूप डीप आहे सगळं, पण मी आता फक्त तुम्हाला नाडीबद्दल सांगतो. नाडी म्हणजे काय, प्रत्येक नक्षत्राला आद्य, मध्य आणि अंत्य अशा 3 प्रकारच्या नाड्या आहेत. प्रत्येक नाडीमध्ये त्यांचं ते म्हणजे एखाद्याला आद्य आहे, एखाद्याला मध्य आणि एखाद्याला अंत्य आहे, असं ते रिपीट होत राहतं. आता आद्य, मध्य, अंत्य म्हणजे काय, वात, पित्त आणि कफ. म्हणजे समजा आता बघा, नवऱ्याला कफ आहे, बायकोला सुद्धा कफ आहे, म्हणजे त्यांची नाडी एकच झाली, दोघांची नाडी अंत्य आहे. बरोबर. तर काय होणार, जेव्हा तुमची मुलं बाळ जन्माला येणार तेव्हा तुमचा जो दोष येतो तुम्ही डबल करताय आणि पुढे पास करताय. म्हणून आपल्या ऋषींनी काय केलं, नाडीत लग्न करा. एक्झॅक्टली, एका नाडीत तुम्ही लग्न करू नका. आणि त्यातल्या त्यात सुद्धा एक नाडी पादवेद कोष्टक म्हणून आहे, त्यात अजून डिटेल जाऊन आपण ते चेक करू शकतो. म्हणजे काय, तुमची होणारी मुलं बाळ ही भविष्यातली चांगली असतील तर ऑफकोर्स हे जग चांगल्या पद्धतीने चालेल. नाहीतर आता आपण ऐकतोय ऑटिझम वगैरे या बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा वाढलेल्या आहेत, कारण की आपण लक्ष देत नाही त्याला. ऑफकोर्स आपल्या फूड स्टाईल्स पण महत्वाच्या आहेत तेवढ्या, पण त्याच्याबरोबर या सुद्धा गोष्टी फूड स्टाईल आपण आता म्हणू शकतो. हा बरोबर, त्यावेळेस तो प्रकार नव्हताच. पण म्हणजे काय की एकंदरीत हेल्दी जनरेशन जन्माला यावं इतका मोठा विचार त्या ठिकाणी. पण आपल्याला वाटतं अरे काय, आपण सायन्स कुठे गेले आणि आपण कुठं अडकून बसले, असं ते नसतं. कारण की जेव्हा गोष्टी घडतात, लव्ह मॅरेजचा विषय कसा असतो, तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला दिवसातनं 4 तास भेटत असतील, रोज भेटत असेल, पण एखाद्या व्यक्तीबरोबर दिवसातनं 4 तास घालवणं आणि त्याच व्यक्तीबरोबर 24 तास घालवणं, खूप फरक आहे. त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. गर्लफ्रेंडच नाही, कोणी दोन व्यक्ती असू दे. म्हणून जर फिरत असाल दोघं जण, तुम्ही जर दिवसातून 2 तास भेटता तुम्हाला छान वाटतं. एक्झॅक्टली. पण जर तुम्ही 24 तास मग तुम्ही बोर होऊन जाता. म्हणून ती कॉम्पॅटेबिलिटी चेक केली जाते. म्हणजे इव्हन, आणि योनी मैत्री कशासाठी असते की तुम्ही सेक्शुअली कम्पॅटेबल आहात का. कारण आता काही एक सिंह योनी आहे, एक आहे मुंगूस योनी आहे, एक वानर योनी आहे, एक महिषी आहे. म्हणजे काय, आता जेव्हा सिंह हा मादाला येतो किंवा सिंह, तेव्हा ते इन अ डे 20-25 टाइम इंटरकोर्स करू शकतात. म्हणजे त्यांची ती प्रवृत्ती, त्यांच्यासारख्या कॅरेक्टरिस्टिक या लोकांमध्ये असतात. मग तुम्ही अशा 2 लोकांना जवळ आणा की खरंच त्यांच्या लाइकिंग्स मॅच होतील. कारण की जर तिथं जर तुमची गोष्ट गडबडली तर ऑटोमॅटिक तुमचा संसार कुठेतरी जाऊन गडबडतो. अजून एक महत्वाची गोष्ट, आपण लग्न ठरवताना पाहतो की मंगळिक आहे पत्रिका का नाही, लोकांना मांगलिक दोष बघितला जातो. नेमकं काय मांगलिक दोष म्हणजे काय. आता मंगळाचं म्हणजे काही लोक सांगतात की मृत्यू होणार आहे वगैरे, हे असं म्हणजे मला तरी त्याचा कधी कुठला अनुभव आलेला नाहीये, तर मी गेले 12 वर्ष पाहतो. पण त्याच्या मागचं सायन्स तुम्हाला सांगतो की ज्या व्यक्तीला मंगळ आहे अशी व्यक्ती एकतर थोडीशी अग्रेसिव्ह असते, त्यांच्यामध्ये एनर्जी जास्त असते, आणि त्यांची एक रोमांसची लेवल असते ती थोडीशी नेक्स्ट लेवल असते नॉर्मल पेक्षा. मग अशा ठिकाणी समजा मंगळिक मुलगा असेल आणि नॉन मंगळिक मुलगी असेल, तर या व्यक्तीचा राग सहन करणं हे एखाद्या नॉन मंगळिक व्यक्तीला फार अवघड जातं. म्हणजे यांनी युद्धाला तलवार काढेपर्यंत समोरच्याने सगळी शस्त्र टाकलेली असतात. मग या केसमध्ये संसार करणं सुद्धा खूप अवघड जातं. आणि ज्या हीट, बॉडीची जी हीट लेवल असते ती सुद्धा मंगळ नॉन मंगळीची थोडीशी वेगळी असते. त्यामुळे ज्या एंडोथर्मिक सायकल्स असतात हीटच्या, त्या सुद्धा कधी कधी थोड्याशा त्याच्यामध्ये थोडेसे डिस्टर्बन्स येऊ शकतात मंगळिक आणि नॉन मंगळिक. म्हणून त्यांनी तो अभ्यास केला. आता मग मंगळिक काय एकत्र, मंगळ असणं म्हणजे काही चुकीचं आहे का? अजिबात नाही. उलट मी म्हणतो चांगल्याच गोष्टी आहेत. पण अशी लोक ऍक्टिव्ह असतात, कधीच मागं हटत नाहीत. किती प्रॉब्लेम होते ते त्यांच्या कामाला लागतात. त्यांच्यामध्ये एक अग्रेशन असतं, कोणाचं ऐकून घ्यायची अशा लोकांची तयारी नसते. मी म्हणतोय ते खरं, अशा पद्धतीचं अशाच व्यक्ती मिळाल्या. एक्झॅक्टली. म्हणजे उद्या आरे केल्यावर त्याला माहितीये का रे येणार आहे.
मग तो अरे म्हणताना 10 वेळा विचार करतो. बरोबर. कारण त्याला माहिती अरे बोलल्यावर अरे तयारच आहे. होणार, बरोबर. मग अशा दोन व्यक्ती म्हणून आपण जे म्हणतो ना कम्पॅटिबिलिटी, की ह्या दोघं एकमेकांना सहन करू शकतात, एवढंच गणित ते त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले. त्यामुळे लग्न वगैरे आपण जे बघतो त्यावेळेस कुंडली मॅच करणं खूप गरजेचं आहे. काही ठिकाणी तुम्हाला सांगतो आपण कुठल्या व्यक्तीला दोष देत नाही, पण कधी कधी व्यक्तीचं जे कॅरेक्टर आहे ते सुद्धा आपल्याला फार स्पष्टपणे पत्रिकेमध्ये म्हणजे त्याचे मी ग्रहमान सांगणार नाही. लग्नाच्या आधी काही असतील हो 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 सगळं कळतं. तुम्ही कुठल्या वय वर्षात तुम्ही तुमची व्हर्जिनिटी लूज केली हे सुद्धा फार काही गोष्टींमध्ये फार क्लिअरली कळू शकतं. आता ते मी धडधडीत सांगू शकत नाही ते ग्रहमान, कारण की लोक फक्त तेवढंच चेक करून कुठल्या तरी कन्क्लुजनवर पोहोचतात. तर ते तसं नाहीये. त्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात. ऍट अ टाइम 9 ग्रह आणि 12 हाऊसेस ते तुमच्यावर काम करत असतात. ते असं तुम्ही एखादं गोष्ट पाहिली आणि धडधडीत बोलला असं ते काम करत नाही. तर मग अशा वेळेस काय असतं की आपल्याला मिळणारा पार्टनर आपल्याशी एकनिष्ठ असावा, ही फार बेसिक गोष्ट आहे. म्हणजे तुमची इच्छा आहे. मग अशा ठिकाणी पण तुम्ही त्या गोष्टी तुम्हाला कळू शकतात आणि तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, ती किती ऍक्टिव्ह आहे, ऑप्टिमिस्टिक आहे का, डिले आहे डिसिजन्स मध्ये, आणि ओव्हरऑल ही कशी आहे व्यक्ती, हे आपल्याला पत्रिकेवरनं कळते. त्यामुळे तुम्हाला एक अंदाजा येतो. लोकांचं काय, लोक म्हणतात की 36 गुण जुळलेल्यांचे पण डिवोर्स होतात, पण फक्त गुण म्हणजे काही सगळंच तुम्ही त्याच्यात निभावलं असं नाही. ही तुमची बेसिक कॉम्पॅटिबिलिटी पहिल्यांदा चेक केली जाते आणि त्याच्यानंतर जे तुमचं पर्सनल भविष्य आहे ते तर वेगळंच आहे. म्हणून फक्त काही लोक फक्त गुण मिलन करतात आणि पुढे जातात, आणि काही प्रॉब्लेम आल्यावर तो कोणी मध्यस्थी असतो किंवा जे कोणी ठरवतात त्यांना शिवे घालत बसतात. पण ते तसं नाहीये की बेसिक कॉम्पॅटिबिलिटी बघितल्यानंतर सुद्धा पर्सनल व्यक्तीचं ग्रहमान काय आहे याचा थोडासा सखोल अभ्यास करावा लागतो आणि मग डिसिजन द्यावं लागतं. त्याच्यामुळे हा एक थोडासा डीप विषय आहे आणि तो त्या पद्धतीने हँडल केला गेला पाहिजे. तर आता मला वाटतं आपण चंद्र आणि सूर्य पाहिलं, त्याच्यानंतर आपण मंगळ पाहू. जसं मी म्हणलं, मंगळ हा गॉड ऑफ वॉर्स आहे, खूप अग्रेशन आहे त्याच्यामध्ये. तो सेनापती आहे, म्हणजे स्वराशीचा मंगळ वृश्चिक राशीचा प्रथम स्थानात आहे नरेंद्र मोदींचा. म्हणजे ज्यांना आमदार आणि खासदार सुद्धा त्यांच्या समोर बोलताना थोडेसे दबतात, बिथरले जातात. हे कोण कोणाला उभं करतं? कोणाला कोणासाठी जगात वेळ नाहीये आणि कोणी कोणाला मान इथं द्यायला बसलेलं नाही. पण राजा असाच असतो की तुमच्यात ती पॉवर असते, तुमच्या समोर यायला लोक 10 वेळा विचार करतात आणि तुमच्यात ती व्हायब्रेशन असते. असंच कोणी तिथे पोहोचत नाही. प्रत्येक माणसामध्ये एक एनर्जी असते. जर तुम्ही योगी आदित्यनाथांची कुंडली बघितली तर उच्चीचा मंगळ आहे. तुम्ही जर रामदेव बाबांची पाहिली, श्री रविशंकर यांची पाहिली, त्यांची सुद्धा उच्चीचे मंगळ आहेत. ते लिडर्स आहेत. आज लाखो लोक त्यांना फॉलो करतात. दिस इज नॉट अ जोक. तर हे लिडिंग ज्या क्वालिटीज आहेत तो सगळ्या मंगळ तयार करतो. जे सडन ऍक्सिडेंट्स होतात किंवा जे ब्लड तुमच्या बॉडीतलं निघतं कधी कधी, याच्यासाठी मंगळ हा, त्याला धरणीपुत्र म्हणलेलं आहे, भूमिपुत्र मंगळाची अशी ओळख आहे. आणि त्याला 2 चंद्र आहेत. अशा पद्धतीचा तो मंगळ आहे. खूप जबरदस्त एनर्जी म्हणजे मंगळ. त्याच्यानंतर आपण पाहूयात बुध हा, त्याला कुमार म्हणलेला आहे, जो बुद्धीची देवता आहे. आणि अफाट बुद्धी, नॉलेज आणि व्यापार हा सगळा बुधापासून पाहिला जातो. कम्युनिकेशन, या सगळ्या गोष्टी बुध कंट्रोल करत असतो. त्याच्यानंतर शुक्र, जसं तुम्ही म्हणालात, तो तसा देवतांचं काय म्हणतात, देवतांचा प्रतीक किंवा त्यांचा गुरु, हे गुरु आहेत स्वतः. आणि राक्षसांचे गुरु म्हणजे शुक्र आहे. हो. आणि शुक्र म्हणजे थोडी विलासिता असते अशा लोकांमध्ये, की कधी कधी शुक्र बिघडला तर राक्षसांची कर्म त्यांच्या हातातून घडतात. म्हणजे काय, ओव्हर पार्टीज करणे, मद्यसेवन करणे, अति एन्जॉयमेंटच्या नादाला लागणे, अशाही गोष्टी कधी कधी शुक्रमुळे आपल्याला त्या ठिकाणी होतात ना. तरुण वयात शुक्राची महादशा आहे ना, म्हणजे नशीब असतं. कारण की म्हातार वयात तुम्ही काय मजा करणार, जी मजा असते ती घरी तर तुमच्या तारुण्यात असते. त्यामुळे शुक्र हा लक्झरीचा, आणि जी काही ब्युटी आहे, कला आहे, तुमची हेअरस्टाईल असेल, तुमचं दिसणं असेल, तुमचं या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसे राहता, किती नीटनेटके राहता, हे सगळं शुक्र कंट्रोल करतो. ज्याचा शुक्र मजबूत असतो तो कधीच घरातनं बाहेर निघताना असा
असं उगाच निघणार निघालोय नाही. म्हणून निघणार नाही. तो व्यवस्थित टकाटक तेच होऊन टाप निघणार. टीप टाका नाही. एखादा सेंट वगैरे मारणार, मारून शूज बीज जीन्स, म्हणजे त्याला असं नटून तटून राहायला आवडतं. त्या ठिकाणी आवडतं. शुक्र हा एकदम जबरदस्त आणि पॉझिटिव्ह ग्रह आहे. हम्म. त्याच्यानंतर आपण बघू, बुध झाला, शुक्र झाला, आता गुरु पाहू. गुरु म्हणजे आपल्या आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे ऍस्पेक्ट्स असतील. आपले पैसे, आपलं लग्न, आपलं विद्यार्जन, म्हणजे आपण जे ज्ञान कमवतो, हम्म. हे सगळे डिपार्टमेंट जवळपास गुरुच्या गुरुकडे. अंडर येतात. बरं. ज्याचा गुरु पत्रिकेत स्ट्रॉंग असतो अशी व्यक्ती खरंच सेन्सिबल असते. स्ट्रॉंग म्हणजे कसं? स्ट्रॉंग म्हणजे काय की कोणत्या? हा म्हणजे काय, सगळ्यात एक धर्म त्रिकोण. पत्रिका ही आपली धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 त्रिकोण, म्हणजे 4 त्रिक 12 असे 12 हाऊसेस त्या ठिकाणी झाले. बरोबर. 1, 5 आणि 9 याला आपण धर्म त्रिकोण म्हणतो. बरं. जर गुरु धर्म त्रिकोणात असेल तर खूप जास्त चांगलं काम करतो. एक पहिल्या, 1, पाचव्या 5 किंवा आणि 9व्या 9 ग्रहात. एक्झॅक्टली. आणि जर गुरु प्रथमात असेल तर म्हणजे जबरदस्त. अशी व्यक्ती सेन्सिबली इतकी चांगली असते, किती मोठी जबाबदारी अशा व्यक्तींवर टाकली तरी ती सहज पार पाडू शकते. बरं. पण तसंच गुरुला स्थान हानी करू जीवा, म्हणजे ज्या घरात सूर्य बसतो, गुरु बसतो, तिथली थोडीशी हानी तो कधीतरी करतो. कारण की कारण कसं आहे, हत्ती कसा आहे, मोठा आहे, तो जंगलात किंवा बागेत सर्कस मध्ये बरोबर. छान वाटतो. बरोबर. त्याला घरात आणलं तर शक्य. तो चौकट तोडेल आल्या आल्या. हो. येते का लक्षात? हम्म. गुरु ग्रह हा पृथ्वीपेक्षा 1300 पट मोठा आहे बरोबर. आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून आपल्यावरती खूप मोठा आहे. पण त्याच्यावरनं ज्या एनर्जीज पृथ्वीवर येतात त्याने माणसाचं कल्याण होतं. म्हणजे जी मगाशी मी शेकोटी सांगत होतो, हम्म. गुरुची शेकोटी अशी आहे की ती तुम्हाला बरोबर. एकदम जबरदस्त उब देते. म्हणून तो शुभ ग्रह. बरं. आणि सगळे जे महत्वाचे आस्पेक्ट सांगितलं, हम्म. मुलंबाळ असतील तुमची, तुमचं लग्न असेल, पैसा असेल, हम्म. तुमची इज्जत असेल, आध्यात्मिक तुमची प्रवृत्ती असेल, स्पिरिच्युअलिटी असेल, हम्म. त्याला गुरु हा सगळा कंट्रोल करतो. तुम्ही किती तुमचं मन अध्यात्मात लागणार आहे हम्म. हे सुद्धा तुमचा गुरु सांगतो. गुरुचा हा सगळ्या पिवळ्या गोष्टींवरती कंट्रोल आहे. ओके. आणि अतिशय शुभ असे परिणाम. आणि गुरुच्या दृष्टीमध्ये अमृत असतं. म्हणजे गुरु जिथे जिथे दृष्टी टाकतो त्याला 5वी, 9वी आणि 7वी अशा 3 दृष्ट्या आहेत. जिथे जिथे तो दृष्टी टाकतो तिथलं तो कल्याण करतो. आणि या दृष्टी म्हणजे काय, लोकांना जनरली थोडंसं कन्फ्युजन होतं. आता मी सगळं सायंटिफिक पद्धतीने थोडासा अप्रोच आहे त्याच्यामुळे. बरोबर. आता बघा, चंद्र, सूर्य, बुध आणि शुक्र यांना फक्त 7वी दृष्टी आहे. पण जर तुम्ही मंगळ, शनी आणि गुरु जर बघितले तर यांना वेगवेगळ्या दृष्टी आहेत. म्हणजे मंगळाला 4थी, 8वी आणि 7वी दृष्टी आहे. 7वी सगळ्यांना कॉमन आहे. गुरुला 5वी, 9वी आणि 7वी आहे. राहूला पण इमॅजिनरी प्लॅनेट आहेत ते, ऍक्च्युली नोड्स आहेत, फक्त प्लॅनेट्स नाही आहेत, छायाग्रह आहेत ते. त्यांना सुद्धा इम्पॅक्ट दिसले म्हणून त्यांच्या दृष्टी ऋषीमुनींनी कन्सिडर केल्या असाव्यात. आणि शनीला सुद्धा 3 दृष्टी आहेत, 3, 7 आणि 10. तर का असं? कारण की सूर्याचा लाईट बुधावर दडकून एकदाच येतो पृथ्वीवरती, कारण तो एकटाच आहे. शुक्र पण एकटाच आहे. पण मंगळाला 2 चंद्र आहेत. म्हणजे मंगळ आणि त्याचे 2 चंद्र अशा 3 दृष्टी, 3 रिफ्लेक्शन पृथ्वीवर येतात. त्यामुळे त्यांना जास्त दृष्टी आहेत. गुरुला जवळपास 62 चंद्र आहेत आणि शनीला त्याच्यापेक्षा जास्त आहेत. तर त्या पुंजक्यांमध्ये ती दृष्टी, 3 दृष्ट्या आपल्या पृथ्वीवर येतात आणि त्यानुसार ती कामं घडतात. मंगळाची दृष्टी खास नसते, शनीची दृष्टी खास नसते, पण गुरुच्या दृष्टीमध्ये अमृत असतं, चांगलं असतं. ओके. गुरु हा सर्वोत्परी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह काम करतो. पण कधी कधी तो निगेटिव्ह करतो. त्यासाठी त्याची कुठली पोझिशन आहे, काय आहे, कधी कधी लोकांना गुरुच्या महादशेत सुद्धा फटके बसतात. त्यांना लक्षात येत नाही असं का होतंय. पण कधी कधी थोडंसं सूक्ष्मात जाऊन कधी कधी तुम्हाला अभ्यास करावा लागतो. म्हणजे तुमचे षोडश वर्ग आहेत, म्हणजे काय, D2, D3, D9 असे 60 पर्यंत ऍट अ टाइम आपल्या कुंडल्या या 24 ते 30 बनतात एका सेकंदाच्या. आणि D60 तुमच्या कार्मिक असते, तुमच्या पास्ट लाईफची, जी थोडक्यात बदलते. आपण म्हणतो ना, 2 जुळे जन्माला आले तरी एवढे वेगळे कधी कधी कसे काय. पण बहुतांश वेळी जुळ्यांचं आयुष्य थोडंसं सिमिलर पट्टीत चाललेलं असतं, पण कधी कधी ते खूप वेगळं असतं. तर त्याच्यामुळे इतका डीप अभ्यास या की त्या D60 पर्यंत तुम्ही कॅल्क्युलेट नाही करू शकत. आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या कार्मिक इम्पॅक्टमुळे तुमचं भविष्य थोडंसं बदलत जातं. गुरुनंतर आपण पाहूयात शनिदेव. शनिदेव म्हणजे न्यायाधीश आहेत. ते कर्माधिकारी त्यांना म्हणलं जातं. लोकांची कर्म काय त्यानुसार ते रिझल्ट देतात. आणि त्यांची कामं स्लो असतात, पण ती फार सॉलिड आणि ठोस असतात. शनीला सगळे घाबरतात, कारण की बहुतांश वेळ रिलेशनशिप मध्ये थोडासा जो एवढा स्लो घाबरतात त्याला, कारण की रिझल्ट खूप खतरनाक आहेत.
कारण की आपण 7.5 तुम्ही हो, आहे, बघतो. सर्व हो, श्रुत असाल. सगळेजण ऐकतात. एक्झॅक्टली. आता 7.5 कशी 7.5 म्हणजे काय? सांगतो. एखाद्याची मेष रास असेल समजा, आपण उदाहरण घेऊ. पहिली रास. जेव्हा केव्हा शनी त्याच्या एक मागच्या राशीत एंट्री करेल, म्हणजे त्याच्या मागची रास आहे मीन. आत्ता शनी मीनेतूनच चाललाय, म्हणजे जस्ट 7.5 मेष राशीला चालू झालेली आहे. बरं. जेव्हा आपल्या राशीच्या एका मागच्या घरात, आपल्या घरात आणि पुढच्या घरात अडीच वर्ष शनी जेव्हा राहतो, तेव्हा ती 7.5 वर्ष कंप्लीट होतात. बरोबर. 7.5 लागते कोणाला? चंद्राला. म्हणजे आपल्या मनाला लागते. म्हणजे काय? नको असलेले हेल्थचे प्रॉब्लेम्स, नको असलेले इश्यूज, किंवा कुठले इश्यूज नसतील तरी ते स्वतः क्रिएट करून त्याच्यामध्ये गुरफटून राहणे, ओव्हर थिंकिंग करणे, अननोन फिअर, टेन्शन्स, या सगळ्या गोष्टींचा अवडंबर आपल्यावरती येऊन पडतं आणि आपण ते फेस करतो. पण शनीची 7.5 निगेटिव्हच जाते असं नाही. काही लोकांची दिन दोगणी रात चुगणी प्रगती सुद्धा या टाइमात होते. जशी तुमची महादशा, जशा तुमच्या पत्रिकेचं वेटेज आहे आणि खूप चांगली महादशा चालू असेल तर शनी तुम्हाला अतोनात पैसा देऊन जातो. काही बिझनेसमन आमची 7.5 कधी येणार याची वाट पाहत असतात. तर तुमची पत्रिका काय सांगते याच्यावरती शनीची 7.5 सुद्धा अवलंबून असते. पण शनी हा कर्माधिकारी आहे. तो तुमच्या केलेल्या कर्मांची फळं जशीच्या तशी देतो. तो सगळ्यांचा न्याय निवाडा बेसिकली करायला आलेला असतो दर 30 वर्षांनी. कारण की 30 वर्ष त्याला फिरायला लागतात. दर 30 वर्षातनं एकदा 7.5 वर्षांचा पिरियड हा 7.5 आपल्याला येत असतो राशीचा. येस, प्रत्येक राशीला ही 7.5 दर 30 वर्षातनं एकदा चालू होते. जी लोक त्यांच्या, आपण असं म्हणूयात की खूप ओव्हर अहंकारी झालेले असतात, किंवा आपण त्याला बोली भाषेत म्हणतो खूप माजलेली असतात, तर त्यांचा माज उतरवण्यासाठी 7.5 वर्ष घेतो. तो त्यांना त्यांची पात्रता दाखवून पुढे जातो. पण 7.5 माणसांना आपलं कोण आहे, परक कोण आहे हे कळतं, आणि दुनियादारी, ही दुनिया कशी चालते, ह्या सगळ्या गोष्टींचा ऍक्च्युली तो आपल्याला शिकवत चाललेला असतो. आपल्याला ते आपण निगेटिव्ह पद्धतीने घेतो, पण तो आपल्याला असे काही एक्सपिरियन्स देऊन जातो की तुम्ही एनरिच होता आणि भविष्यात तुम्ही येणाऱ्या गोष्टींचं आव्हान सहज त्यामुळे पेलवू शकता. शनी हा खूप ग्रेट ग्रह आहे. त्याला लॉर्ड ऑफ रिंग सुद्धा म्हणतात, ओल्डेस्ट ऑफ ओल्ड असं सुद्धा त्याला त्या ठिकाणी म्हणलं जातं. सूर्य हा बाप, तर शनी हा त्यांचा पुत्र त्या ठिकाणी म्हटलं गेलेला आहे. आणि ते आदर्श शत्रू आहेत. शनी हा थोडासा काय म्हणतात, कर्मचारी किंवा सेवा प्रदान असा त्याचा स्वभाव आहे. किंवा जे कधी कधी जे आपण जी गव्हर्नमेंट चालवताना जी सगळी डिपार्टमेंट असतात, स्वच्छता करणे वगैरे, किंवा हॉस्पिटल्समध्ये आपण पाहतो नर्सेस, त्यांना एक सिंपती लागते काम करण्यासाठी त्या ठिकाणी, सहज कोणी करू शकत नाही. तर ती सिंपती आपल्याला शनी त्या ठिकाणी प्रदान करतो आणि आपल्याला या सगळ्या कामांमध्ये मदत करत असतो. शनी आणि सूर्य हे आदर्श शत्रू म्हणून त्या ठिकाणी आपल्याला, आदर्श शत्रू म्हणजे वडील आणि मुलगा, कधी कधी एक असतं जनरेशन गॅप असल्यामुळे पटत नाही, तो एक थोडासा एक मनमुटाव, म्हणजे वडिलांना कधीच वाईट असं वाटत नसतं की माझ्या मुलाचं वाईट व्हावं, पण त्यांचा एक डिस्टन्स त्यांच्यापासून असतं. तर ते आदर्श शत्रू, त्यामुळे त्यांना तसं म्हणलं गेलेलं आहे. आणि राहू आणि केतू, तर हे जे नोड आहेत ऍक्च्युली पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांचा जो ऍक्सिस आहे, तर त्या 2 ऍक्सिस पॉइंटला राहू आणि केतू म्हणलं गेलेलं आहे. राहू हा प्लस नोड आहे, केतू हा मायनस नोड आहे. कुठलाही ग्रह राहू बरोबर बसला तर त्याच्या प्रॉपर्टीज एक्स्ट्रा करतो, केतू बसला तर तो त्या क्वालिटीज सप्रेस करतो. तर अशा पद्धतीने संपूर्ण नवग्रह आणि 12 ग्रह, आणि जर तुम्ही योग म्हणालात तर हंस योग, मालव्य योग, शस्य योग, रुचक योग, भद्र योग, महालक्ष्मी योग, लक्ष्मीनारायण योग, असे विविध पद्धतीचे पॉझिटिव्ह योग पत्रिकेमध्ये म्हणतात. तसेच तुम्हाला सांगतो अंगारक दोष, पितृदोष, शापित दोष, आणि अजून तुम्हाला सांगतो दोष हे कुठल्या पद्धतीचे असतात, विष दोष. अशा प्रकारचे काही दोष जर पत्रिकेत बनले तर त्याचे निगेटिव्ह रिझल्ट मिळतात. जितके योग आपल्या पत्रिकेत पॉझिटिव्ह बनतात तेवढं आयुष्य पॉझिटिव्ह साईडला असतं. कारण प्रत्येक माणसालाही भौतिक सुख जर मिळालं तरच त्याला वाटतं आपलं लाईफ सक्सेसफुल आहे. आणि काय माहिती, आता ते आपलं जग तसं बनलेलं आहे. तर जितके पॉझिटिव्ह योग असतात तेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी आयुष्यामध्ये घडतात, जेवढे निगेटिव्ह योग असतात तेवढ्या आयुष्यात आपल्याला निगेटिव्ह गोष्टी पाहायला मिळतात. मला असं विचारायचं की पितृदोष म्हणजे काय नेमकं? बरेच वेळा असं पण ऐकतो पितृदोष आहे, पितृदोष आहे, नेमकं काय आहे?
आता परत एकदा मी सांगतो की मी जास्तीत जास्त अभ्यास सायंटिफिक पद्धतीने करायचा प्रयत्न केला, त्यामुळे मी काही जे रूल्स आहेत ऍस्ट्रॉलॉजीचे वगैरे त्याचा मी कुठेतरी सायंटिफिक बेस काय आहे ते शोधण्याचा मी कायम प्रयत्न करतो. आता मी एक रिसर्च या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की इमोरी युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन मधले जॉन दियास आणि केरी रेसलर हे 2 सायंटिस्ट होते. त्यांनी एक स्टडी केला उंदरांवरती की एक पर्टिक्युलर स्मेल उंदरांना दिला जायचा आणि त्याच्यानंतर त्यांना शॉक दिला जायचा. बर. अशा त्यांनी रिपीट काही हे वीक्स त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर फक्त स्मेल त्यांनी तिथे त्या ठिकाणी दिला. ऍक्टिव्हेट केला, पण त्याच्यानंतर शॉक नाही दिला. पण ते उंदीर त्यांना तेवढेच भिथरलेले दिसले. बरोबर. कारण काय झालं, एक इम्पॅक्ट, मेंटल इम्पॅक्ट त्यावरती त्या उंदरांवरती झाला. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, त्या उंदरांची जी नातवंड होती त्या स्मेलला ती नातवंड सुद्धा घाबरायची. याच्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येत असेल, जी गोष्ट मागच्या जनरेशन मधच्या लोकांबरोबर घडलेली आहे ओके, त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या नातवंडांवर सुद्धा येतोय. म्हणजे काय, डीएनए कधी चेंज होत नसतो, पण त्यातले जे काही जीन्स आहेत, रिसेप्टर्स जे असतात त्यातले, ते ऑन अँड ऑफ होण्याची शक्यता त्या ठिकाणी एक इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये होत असते. म्हणजे जो अनुभव आपल्या आजोबांनी घेतला होता त्याचा कुठलाही संबंध नातवंडांशी नव्हता खरं तर, त्या वासाचा त्या नातवंडांशी काहीही संबंध नाही. पण तो स्मेल जेव्हा त्या ठिकाणी सोडण्यात आला त्यावेळेस त्यांची नातवंड सुद्धा घाबरत होती. हाच म्हणजे आहे पितृदोष. म्हणजे काय, तुमच्या, आणि पितृदोष म्हणजे काय तुम्हाला सांगतो, राहू आणि शनी ही जी युती आहे त्याला पितृदोष म्हणलं जातं. सूर्य आणि शुक्र या युतीला सुद्धा पितृदोष त्या ठिकाणी, आणि शुक्र ओके, या युतीला सुद्धा पितृदोष त्या ठिकाणी म्हणलं जातं. तर तसंच आहे की तुमचे जे पूर्वज आहेत, आजोबा असतील, त्यांच्या खापर पंजोबा असतील, त्यांनी काय इमोशन्स मध्ये लाईफ जगलेली आहेत, किंवा काय त्यांची काय कर्म आहेत, किंवा ते कुठल्या प्रोसेस मधनं गेलेले आहेत, त्यांचा इम्पॅक्ट त्यांच्या नातवंडांवरती अजून सुद्धा होत असतो. पण तो मॅक्झिमम पद्धतीने थोडासा निगेटिव्ह साईडला असतो. जेव्हा पितृदोष असतो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की विनाकारण येणारे अडथळे, विनाकारण येणारा स्ट्रगल, आणि केलेल्या कामाचा परतावा म्हणावा तेवढा न मिळणे, या सगळ्या गोष्टी अशा माणसांना फेस कराव्या लागू शकतात. पण त्यात पण आता जर तुम्ही कोणाची पत्रिका बघितली आणि शनी आणि राहू आणि शनी एकत्र बसले तर लगेच तुम्ही त्या कन्क्लुजनवर येऊ नका. पण त्या राहू आणि शनीचे अँगल काय आहेत, ते कुठल्या राशींमध्ये बसलेले आहेत, कुठल्या स्थानामध्ये बसलेले आहेत, त्यांच्यावर शुभ ग्रहांची दृष्टी आहे का नाही आहे. कारण म्हणून ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे काय, हा एक्सपिरियन्स आहे. प्रत्येक येणारा माणूस जेव्हा आमच्याकडे गायडन्स साठी येत असतो तो ऍक्च्युली आम्हाला शिकवत असतो. बरोबर. त्याच्या आयुष्यातले काही इन्सिडेंट तो आपल्याला सांगत पण असतो, आणि मग हे असं का घडलं असावं याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून आपल्याला त्या गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी घडत असतो. तर किती सायंटिफिकली प्रूव्ड आहे बघा. बरोबर. की एका उंदरावरती झालेला इम्पॅक्ट त्याच्या नातवंडांवरती होतोय, तसंच सेम माणसांबाबतीत आहे. तुम्ही ज्या इमोशन्स मधनं गेलात त्या इमोशन्सचं जीन्स म्हणजे काय, तुम्ही डेटा ट्रान्सफर करताय बेसिकली पुढच्या तुम्ही पिढीला. चांगले पण असू शकतात. पितृदोष नाही, तो दोषच आहे. त्याच्यातनं पॉझिटिव्हिटी कमी वेळा येते. त्यांच्या पंजोबांनी जर चांगले काम केले, पण कसं माहिती का, पितृदोष हा कधी कधी तुम्हाला उच्च लेवलचा स्टडी करण्यासाठी किंवा काही फॉरेन कंट्रीज मध्ये जाऊन सुद्धा काम करण्यासाठी तो तुम्हाला एका पद्धतीने पॉझिटिव्ह राहू शकतो. पण तिथे पण जाऊन त्यांना थोडाफार स्ट्रगल हा त्यांच्या येतोच. म्हणजे बेसिकली तो स्ट्रगल हा तुम्हाला तुमच्या थोडासा 5वीला पोचलेला असतो. आणि अशा लोकांचा विश्वासघात हा बराच वेळा होतो. अशा लोकांनी कुठलीही बिझनेस टाकले तर पहिले 1-2 बिझनेस त्यांचे फेल होतात. त्यांची फसवणूक होते, पेमेंटची अडवणूक होते, खोटी आश्वासनं दिली जातात, फसवणूक होते बेसिकली. बरोबर. कोणावर विश्वास ठेवावा असं त्यांचं मन राहतच नाही, कारण की त्यांनी तेवढे ते पचवलेले असतात. आणि अशा लोकांवर कधी कधी कोणाचा विश्वास सुद्धा बसत नाही. तर पितृदोषाचा एवढा सगळा तो त्या ठिकाणी तो हे आहे. आणि असंच जसं हे उदाहरण दिलं त्यानुसारच बाकीचे काही जसे दोष मी आता सांगितले हे त्याच पद्धतीने काम करतात. जसं म्हणालो, मंगळ हा एनर्जीचा म्हणजे कारक आहे. तिथं राहू हा प्लस नोट त्याच्याबरोबर बसला की ओव्हर एनर्जी ही तुमच्या अंगात येते.
मग अशा माणसांनी सरळ जिमला जावं, रोज पळायला जावं. नाहीतर तो राग तुम्ही तुमच्या घरच्यांवरती, तुमच्या ऑफिसमध्ये जिथं काढायचा नाहीये. बरोबर. ज्या गोष्टी, अशा माणसाला किती छोट्या गोष्टींचे ट्रिगर लागतील आपण सांगू शकत नाही. अशी लोक लहान मुलांवर घरातल्या इतकी रागवतात. बरोबर. म्हणजे खरं तर ते लहानच मुलं आहे, म्हणजे त्याला कळत पण नसतं, पण जे करायचं नसतं त्याच्या वडिलांच्या हिशोबाने तेच ते करतात आणि त्यांच्या रागाला विनाकारण ट्रिगर बसत राहतो. तर अशा पद्धतीचे फार म्हणजे टिपिकल सायन्स ज्याला आपण म्हणतो, संपूर्ण 360 डिग्री आपल्या जन्माच्या ठिकाणापासून त्यात 12 राशी, म्हणजे त्याला जर आपण डिवाइड केलं 12ने तर 30 डिग्री येतात. आणि 30 डिग्रीला जर आपण नक्षत्रात डिवाइड केलं तर 13.2 डिग्रीमध्ये एक नक्षत्र तयार होतं. आणि नक्षत्राची सुद्धा 4 चरण असतात, ते 3.2 डिग्रीची येतात. एवढं हे डिटेल सायन्स आपल्या ऋषी मुनींनी त्यावेळेस करून ठेवलेलं आहे. आणि नक्षत्र ही म्हणजे काही अशी विनाकारण त्यांनी दिलेल्या काही गोष्टी नाहीयेत. आता आपल्या ऋषीमुनींना आपण ग्रेट का म्हणायचं सांगतो, कारण की त्यांनी एक स्टोरी सांगितली मायथॉलॉजिकल, की काय चंद्राला 27 राण्या होत्या. आता ही स्टोरी आहे ऍक्च्युली. दक्ष प्रजापती नावाचा एक राजा होता, त्याला 27 मुली होत्या. तर त्या 27 मुलींशी चंद्राने लग्न केलं. आणि त्यांची स्टोरी ती पुढे जाते, अजून ती डिटेल नाही सांगत. याचा अर्थ काय, जेव्हा चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असतो त्यावेळेस 27 नक्षत्र या स्टेशनरी बॉडीज आहेत. आलं लक्षात? जेव्हा चंद्र फेरी मारतो तेव्हा तो त्या त्या ग्रहांच्या पुंजक्यापासून जातो, नक्षत्रांच्या तिथनच जातो. आता नासाने आपल्याला सांगितलंय की 28 प्रकारची नक्षत्र, 88 प्रकारची त्या ठिकाणी नक्षत्र आहेत. पण असतीलही, पण चंद्र जेव्हा पास होतो तेव्हा तो या 27 नक्षत्रांमधनच जातो. आणि नक्षत्रांच्या बाबतीत अजून एक मगाशी सांगायचं राहिलं की अभिजित नक्षत्र हे एक 28वं नक्षत्र सुद्धा त्या ठिकाणी मानलं जातं. उत्तराषाढा चतुर्थ चरण आणि श्रवण प्रथम चरण याचं मिळून एक अभिजित नक्षत्र सुद्धा त्या ठिकाणी मानलं जातं. तर आता बघा, एखादी स्टोरी ही वर्षानुवर्ष पुढे जाऊ शकते. बरोबर. त्याला म्हणजे ती कथेच्या याच्यामध्ये ती पुढे पुढे जात राहते, पण त्याच्या मागे शिकवायचा त्यांचा उद्देश हा सायन्सचाच होता. 27 नक्षत्र आपल्या पूर्वजांना कधी माहिती, जर तुम्ही काही डॉक्युमेंटरीज पाहिल्या जुन्या, तर सगळ्या नक्षत्रांचे शेप हे कसे आहेत, ते कुठे आहेत, कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींच्या कोरलेल्या गोष्टी आपल्याला आपल्या मंदिरांवरती पाहायला मिळतात. म्हणजे विचार करण्याची गोष्ट ही गोष्ट खरी आहे. एक्झॅक्टली. तर हे असं एवढं डीप नॉलेज आपल्याला मिळालंय, त्याचा आपण किती योग्य पद्धतीने फायदा करून घेऊ ते आपल्या हातात ऍक्च्युली आहे. माझा अजून पुढचा एक प्रश्न, की आजकाल जे रत्न घालतो आपण किंवा ब्रेसलेट घालतो, बरोबर, ते खरंच त्याचा काही इम्पॅक्ट होतो का बॉडीवरती? सांगतो मी. आता लोकांची सगळ्यात पहिल्यांदा एक ओव्हर काय म्हणतात त्यांनी, म्हणजे त्यांना खूप रिझल्टची अपेक्षा आहे. म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं एखाद्याला की मी खडा घातला तर मी करोडपती होईल. असं ते नसतं. काही जे जसं मी म्हणलं डिग्रीज असतात ग्रहांच्या, त्या जर कमी पडत असतील आणि त्याला एक छोटासा बूस्ट द्यायचा असेल तर ती रत्न त्या ठिकाणी तुमच्यासाठी काम करत असतात. आपण कधी कोणाचं भविष्य बदलू शकत नाही. काम करतात सांगतो. आता एक उदाहरण देतो त्याच्यासाठी. आपण लहानपणी शिकलो असेल सायन्स या सब्जेक्ट मध्ये, की 2 व्यक्तींना, एका व्यक्तीला तुम्ही लाल रंगाच्या रूम मध्ये ठेवा, जिथे भडक लाल रंग मारलेला आहे, आठवडाभर त्याला तिथंच राहायला सांगा. आणि एका व्यक्तीला शांत नाही का स्काय ब्लू, लाईट ब्लू कलरच्या रूम मध्ये एक आठवडा राहायला सांगा. आणि जेव्हा तुम्ही या व्यक्तींना आठवडाभराने भेटता तेव्हा जो लाल रंगाच्या रूम मध्ये राहिलेला असतो, अचानक त्याचा स्वभाव थोडासा का होईना एक रागीट आणि थोडंसं ऍग्रेशन त्याच्यामध्ये आलेलं असतं. आणि जो निळ्या रंगाच्या रूम मध्ये राहिलेला असतो स्काय ब्लू, तो थोडासा कुठेतरी सौम्य बनतो. म्हणजे काय, कलर्सचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होत असतो. लाल रंग दिसला की आपण गाडी थांबवतो, म्हणजे आपल्याला वाटतं कुठेतरी धोका आहे. ग्रीन दिसलं की आपल्याला वाटतं नाही कुठेतरी जायचं आहे. शेअर मार्केट पडतं तेव्हा सगळं रेड 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 दिसतं आणि वाढते तेव्हा ग्रीन ग्रीन ग्रीन. म्हणजे काय, प्रत्येक कलरची एक भावना ही नॅचरली आपली जोडली गेलेली आहे. आणि ही जी रत्न म्हणजे काय आहेत, ही पृथ्वीच्या गर्भात करोडो वर्षात तयार झालेली क्रिस्टल्स आहेत. या प्रत्येक क्रिस्टल वरती कुठल्या ना कुठल्या, या पृथ्वीवरची कुठलीही गोष्ट असू देत,
या प्रत्येक गोष्टीवरती कुठल्या ना कुठल्या ग्रहाचा कंट्रोल आहे. तुम्ही कोणी असा, कशीही असा, सजीव असा, निर्जीव असा आहात, तुम्ही नवग्रहांच्या आतच आहात. तुम्ही ते काही सोडू शकत नाहीये. मग काय, ही जेव्हा ग्रह रत्न तयार झालेली आहेत, ही बघा ट्रान्सपरंट असतात, त्यातनं लाईट पास होत असते. आणि मी तुम्हाला म्हणलं एकमेव सोर्स ऑफ एनर्जी काय आहे? सूर्य आहे. सूर्याचा लाईट, आता जर तुम्ही अंगठी पाहिलीत तर अंगठी घालणं पोकळ असते, बरोबर, त्याच्यावरती खडा लावलेला असतो. ती पोकळ ठेवण्याचं कारण काय? कुठली अंगठी पोकळ असते सांगा ना मला. अंगठी पोकळ ठेवण्याचं कारण काय? त्याचं लॉजिक हेच आहे की जेव्हा तुम्ही अंगठी घालता तेव्हा सूर्यप्रकाश त्या खड्यामध्ये जातो, त्यातनं ते सनरेज म्हणजे बाकीच्या सगळ्या रेस ऍब्झॉर्ब करतो तो खडा. हे आपलं बेसिक फिजिक्स आपण शिकलेलो आहोत. आणि पर्टिक्युलर एक प्रकारची एनर्जी ते आपल्या बॉडीमध्ये इकडनं इन्सर्ट केली जाते, ज्याची गरज तुम्हाला असते. त्यामुळे खडा घालताना कुठलाही खडा घेतला, कसाही घातला असं चालत नाही. व्यवस्थित तुम्हाला जो खडा लाभतोय त्याचा अभ्यास करून घालणं गरजेचं, नाही तर कधी कधी त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट येतात. म्हणजे तुम्हाला डायबिटीस सांगितलंय डॉक्टरनी आणि बाहेर प्रिस्क्रिप्शनला देताना खडी साखर देतायत आणि पेढे देतायत, काय होईल? डायबिटीस हाय जाईल. एक्झॅक्टली, म्हणजे जी गरज आहे ते करणं त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे. असाच प्रत्येक खडा काम करतो की सनलाईट हा त्या खड्यातनं पास होतो, तुम्हाला जी एनर्जीची गरज असते ती तुम्हाला मिळते आणि तुमची कामं ही थोडीफार फास्ट पद्धतीने आणि होण्यामध्ये तुम्हाला मदत मिळते. आणि योगायोगानेच तुम्ही आलेले असतात तो खडा विचारायला, आणि योगायोगानेच ते काम होणार असतं, म्हणूनच ती रेमेडी सुद्धा तुम्हाला मिळते आणि तुमचं काम होतं. अशा पद्धतीने ते खडे काम करतात. रेमेडीज खरंच वर्क करतात? हो, करतात. की प्रत्येक, आता कसं आहे, मी तर बऱ्याचशा लोकांना गाईला पालेभाजी खाऊ घालणे, मसूर डाळ, गुळ खाऊ घालणे, इव्हन म्हणजे मी सुद्धा चाट पडतो की हे काम कसं करतं, आय रिअली डोंट नो. कारण मी विना खर्चाचे उपाय देतो. एकतर मी कोणाचं नुकसान करतो का? अजिबात करत नाही. पण ते केल्यानंतर त्यांना त्यांच्या आयुष्यात रिझल्ट मिळतो आणि त्यांचे फोन मला 2 महिन्यात, 3 महिन्यात, 6 महिन्यात नक्की येतात की काहीतरी फरक त्या ठिकाणी पडलेला आहे आणि गोष्टी ज्या एक्सपेक्टेड होत्या तशा आमच्या घडल्या, किंवा 90% घडल्या, 80% घडल्या, अशा पद्धतीचे फोन मला त्या ठिकाणी येत असतात. तर त्या रेमेडीज नक्की काम करतात, कारण की टोटल आपण व्हायब्रेशनचाच खेळ पाहतोय, तो कुठेतरी आपण क्लिअर करायचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. जगात बघा किती लोक आहेत, 8 बिलियन पीपल असतील, समजा 4 बिलियन लोकांकडे फोन असेल असं आपण गृहीत धरू. पण एक नंबर लावल्यावर बरोबर तोच फोन तिथे जाऊन रिंग करतो. म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी किती प्रॉपर आहे लक्षात घ्या. म्हणजे 4 बिलियन्स मध्ये तुम्ही एक नंबर फिरवताय आणि त्याच व्यक्तीशी तुम्ही बोलताय, तुम्हाला गॅरंटी आहे. ही आहे फ्रिक्वेन्सीची कमाल. मग या फ्रिक्वेन्सी ज्या सगळ्या खड्यांमधनं, रेमेडीज मधनं आपण कुठेतरी क्लिअर करत असतो की ज्याचा आपल्याला रिझल्ट मिळतो. इव्हन मी शांतीत सुद्धा रिकमेंड करतो, खूप प्रमाणात करत नाही, जिथे गरज आहे, कारण की त्यात माल प्रॅक्टिसेस खूप वाढलेल्या आहेत. कारण कसं आहे, मंत्र हे म्हणजे असं नाही आपण एखादी शिवी दिली की अचानक एखाद्याला राग येतो का, कारण की ती व्हायब्रेशन आपण त्यातनं पास करत असतो. गर्दीतनं मला आवाज आला अचानक दुर्गेश, तर खटकन माझी मान वळतेच, कारण माझी बॉडी त्या नावाला चार्ज झालेली आहे लहानपणापासून. येते का लक्षात? तर अशा पद्धतीनेच प्रत्येक गोष्टीचं एक व्हायब्रेशन असतं आणि त्याच्यानुसार ती कामं घडत असतात. म्हणून आपण या रेमेडीज त्या ठिकाणी करत असतो. मग काही स्ट्रीट डॉग्सला फूड खाऊ घालणे, माश्यांना फूड खाऊ घालणे, किंवा एखादी पालक गाईला खाऊ घालणे, जो तुमचा ग्रह कसा आहे त्याला कुठलं काय कलर, काय गोष्टी त्याला कनेक्ट करतात, आणि ते तुम्ही उपाय केलेत की ऑटोमॅटिक. आता शनी महाराजांच्या उपायांना आपण गरजू व्यक्तींना दान करायला सांगतो. मग त्याच्याने काय होतं की त्यांची मदत झाल्यामुळे कुठे ना कुठे ती कृपादृष्टी आपल्यावरती मिळते आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आयुष्यात नक्की होतो. आणि रेमेडीज मध्ये उपवास, दान या 2 गोष्टी फक्त खूप जास्त महत्वाच्या आहेत. बाकी खूप काही करण्याची त्या ठिकाणी गरज नाही. दान आणि उपवास या 2 गोष्टी जरी योग्य पद्धतीने ज्या सांगितल्या त्या जरी फॉलो केल्या तरी तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर फायदा होतो, एवढं नक्की. या पुढचा माझा एक प्रश्न की आजकाल जे टायमिंग पाहून डिलिव्हरी केल्या जाते ते खरंच म्हणजे वर्क करते ती गोष्ट? हा माझा आवडीचा विषय, कारण की मी स्वतः बऱ्याच लोकांना टायमिंग्स दिलेले आहेत. आजकाल नाही म्हटलं तरी 50% अबाव हे सिझेरियनचं प्रमाण असंच वाढलेलं आहे. अबाव म्हणजे 50 का जास्त? हा, थोडंसं जास्त सुद्धा असू शकतं.
आणि आपल्याला या ठिकाणी एक संधी आहे की एक जो परफेक्ट जो क्षण आपण जो सुरुवातीचा स्क्रीनशॉट म्हणत होतो, जर तुमचा राजा जर तगडा असेल तर तुमचं आयुष्य कसं असणार आहे, तगडा असणार आहे. एक युद्ध चाललंय, लाख लाख सैन्य आहे, एकाने एकांचे 70,000 मारले, एकाने एकांचे 30,000 मारले, तर एकाचे राहिले 30,000, एकाचे राहिले 70,000. पण जर 30,000 वाल्यांनी 70,000 वाल्यांचा राजा मारला तर ते 70,000 घरी निघून जातात. का? फक्त राजामुळे गेला म्हणून पत्रिकेचा राजा जर आपण योग्य स्थानात पॉझिटिव्ह हाऊसेस मध्ये पकडू शकलो, योग्य टायमिंग देऊन, तर त्या व्यक्तीचं आयुष्य कळत न कळत कुठेतरी पॉझिटिव्ह पत्त्यांवरच तीच पडतं. आता माझाच एक मित्र आहे, नाव वगैरे मी घेत नाही, पण त्यांना मी टायमिंग दिला होता. त्यांच्या मुलाचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आलेलं आहे. बापरे. त्याचं वय आता एक 7-8 असेल. त्यांनी हॅरी पॉटरची 7 एवढी मोठी पुस्तकं वाचली आहेत. आता तो सध्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन वाचतोय या वयात. आणि भारतातल्या कोडिंगच्या एक्झाम मध्ये प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी आयपॅड सुद्धा जिंकलेला आहे. पण हे कसं आहे की आपण त्यावेळेस योगायोगाने त्याने आपल्याला विचारलं. आता फक्त आपल्याला विचारलं आणि आपण सांगितलं म्हणून या ठिकाणी मी हुरळून जाण्याची त्या ठिकाणी गरज नाही. कारण आई बापाच्या नशिबात अशी संतान असणं सुद्धा गरजेचं असतं. त्याच्याशिवाय ती गोष्ट घडत नाही. आपण प्रयत्न करू शकतो. एक्झॅक्टली, आपण प्रयत्न करू शकतो. आता काही लोकांना आपण टाइम देतो, पण कधीतरी तुमचा एनेस्थेसिस जो असतो तो लेट येतो. तुम्ही काय करू शकता त्या केसमध्ये? काहीच नाही करू शकत. तर शेवटी हा नशिबाचाच भाग असतो. म्हणून मी म्हणतो ना की कुठेतरी नशीब हे तुमच्या ती जी गॉडची ग्रेस जी असते ती, त्याच्याशिवाय गोष्टी होणं थोडंसं अवघड असतं. पण मी लोकांना नक्कीच सजेस्ट करतो की जर तुम्हाला जर ती संधी मिळवायची असेल किंवा जर खरंच तुम्हाला ते अचीव्ह करायचं असेल तर नक्कीच तुम्ही डिलिव्हरीसाठी, आणि आजकाल बऱ्याचशा हॉस्पिटल्सनी मुहूर्त डिलिव्हरी नावाचा प्रकार त्या ठिकाणी चालू केलेला आहे. फक्त कसं आहे की त्यात एक गोष्ट महत्वाची आहे की सी सेक्शन आणि नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जे बाळाला मिळणारे आईकडनं जे बॅक्टेरियाज असतात ते त्या ट्रॅक मधले कम्प्लीट मिळत नाही. तर जेव्हा सी सेक्शन होतं तेव्हा त्या ट्रॅक मधले काही बॅक्टेरिया त्यांच्या शरीराला किंवा फेसला आपण जर लावले तर जवळपास थोडाफार नॅचरल डिलिव्हरीचा पॉझिटिव्हनेस त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मिळू शकतो. कारण की आपलं शरीर म्हणजे हे बॅक्टेरियाचं म्हणजे एक घर आहे. इव्हन आपण जी बिग गट म्हणतो, आपलं मोठं आतडं, हे सेकंड ब्रेन आपण त्याला म्हणतो. कारण की बऱ्याचशा गोष्टी तिथं आपल्या तयार होत असतात. आपला मूड, आपले हॉर्मोन्स, हे सगळे तिथलं ते पॉवर हाऊस आहे त्याच्यासाठी. तर मग जर बॅक्टेरिया जे योग्य जे लहानपणीच बाळाला मिळाले तर त्याच्या ग्रोथसाठी त्याचा खूप जास्त फायदा होतो. त्याच्यामुळे मी आतापर्यंत जास्त नाही, एक 10-15 सक्सेसफुल अशा मी डिलिव्हरीज घडून आणल्यात आणि त्यांचे पेरेंट्स आज खरंच खुश आहेत. तर जर कोणाला हे जमत असेल आणि जसं मी म्हणलं, जर तुम्हाला प्रचिती असेल ऍस्ट्रॉलॉजीची तर तुम्ही हे 100% करा. कारण की जर एक चांगली व्यक्ती जन्माला आली तर नॅचरली आपण एक जे रामराज्य आपण म्हणतो तर त्याच्याकडे आपण कळत न कळत आपण पुढे जातोय. कसं आहे, दिवसाला 12 लोक जन्माला येत असतात, 12 प्रकारची. कारण की पृथ्वी 360 पूर्ण फिरते दिवसभरात एकदा, बरोबर आहे की नाही? म्हणजे काय, ईस्टर्न होरायझन ला जी पृथ्वीला एक रास असते ती दिवसभरात 12 राशी क्रॉस करते. त्यामुळे तुमचा जो पत्रिकेचा प्रथम स्थानाचा जो राजा असतो आज दिवसभरात 12 वेळा बदलतो. म्हणजे 2 तासांनी जरी पत्रिकेत फरक पडला तरी पत्रिकेमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. एक राजाच्या घरात जन्मतो, एक गरीबाच्या घरात जन्मतो, ऍट अ टाइम जन्मतात, बरोबर, पण ते इतके वेगळे असतात. कारण की, आणि अजून एक म्हणजे या ठिकाणी मी सांगू शकतो, सन साइन आणि मून साइन. सन साइन ही वेस्टर्न आहे, मून साइन हे आपली वैदिक ऍस्ट्रॉलॉजी आहे. सन साइन मध्ये काय आहे, ज्या दिवशी तुम्ही जन्मता त्यावेळेस सूर्य कुठल्या राशीत आहे, म्हणजे महिनाभर सूर्य एकाच राशीत असतो. म्हणून महिन्याभरातली सगळी लोक एकसारखी असतात का? नाही. म्हणजे ते आहे सायन्स. आपल्याला कोणाचा या ठिकाणी अपमान किंवा आपणच ग्रेट आहोत असं आपल्याला काही सांगायचं नाहीये. पण आपलं सायन्स हे इतकं डीप आहे की म्हणजे आपण त्याचा जितका अभ्यास करू तितकं कमीच आहे. म्हणजे खरंच ऍस्ट्रॉलॉजी, एक गोष्ट ऍस्ट्रॉलॉजी शिकल्यानंतर मला अशी कळाली की आपण जो मीपणा आयुष्यात मिरवतो की मी हे केलं, मी ते केलं, पण खरं तर पुढच्या क्षणाला सुद्धा काय होणार आहे कोणाला माहिती नसतं. आपण भले का खूप आपण प्लॅनिंग करू, सगळं करू,
पण इकडनं घरी निघताना आपल्याला एखादी गाडी येऊन ठोकली गेली, बरोबर. तुम्हाला काय माहिती काय तुमचा हात राहील, तुमचा पाय नाही राहील, तुमचं काय राहील तुम्हाला नाही माहितीये. तर हा जो मीपणा आहे हा कुठेतरी लयाला गेलेला आहे आणि एक कॉस्मिक एनर्जीच सगळीकडे काम करते. आणि अजून एक सांगतो, म्हणजे ऐकायला थोडस जड जाईल, एखादा संत असो किंवा एखादा दुर्जन असो, या दोघांना चालवणारी एनर्जी एकच आहे. एकच आहे. हो. फक्त एका एनर्जीची ही प्रतीक वेगवेगळी आहेत. बरोबर, बरोबर. ओशोंचं एक वाक्य मला आवडतं की एखादा माणूस आजारी पडतो आणि जेव्हा तो महिना, 2 महिना, 6 महिने स्ट्रगल करून बरा होतो, त्यावेळेस तो देवाचे आभार मानतो, देवा तू बरं केलं. बरं केलं. हा. पण ओशो म्हणतात की तुला आजारी कोणी पाडलं होतं. त्याने तर हा सगळा कॉस्मिक एनर्जी म्हणजे एक प्युअर प्ले ऑफ एनर्जी, एनर्जीज आहे, सगळ्या एनर्जीज आहेत. जग म्हणजे एक फार वैज्ञानिक आहे, फार वैज्ञानिक आणि फार मिस्टिरियस प्लेस आहे. म्हणजे जगात काय गोष्टी असू शकतात. आपण आजच्या 500 वर्षापूर्वीच्या पिढीला विचारलं असतं मोबाईल काय, टीव्ही काय, गाडी काय, नाही, त्यांना ते चमत्कार आहेत. ते आदिवासीचे जे उदाहरण दिलं, आज सुद्धा जगात अशी लोक आहेत ज्यांना काही माहिती नाही, त्यांच्यासाठी हे चमत्कार आहेत जे आपण जगतोय. कशाच्या बेसिसवरती? विज्ञानाच्या आणि फ्रिक्वेन्सीच्या बेसिसवर. तर हे सगळं हे नेचरचाच भाग आहे. आणि खरंच त्यामुळे ऍस्ट्रॉलॉजी हा माझा फार जवळचा विषय. आज आपण एवढ्या गप्पा मारल्यात ऍस्ट्रॉलॉजी आणि खरंच म्हणजे खूप डीप आहे ऍस्ट्रॉलॉजी. एका तासाचं हे समजून घेण्यासारखं नाहीये. आपण परत बसूया नक्की पुढच्या सेशनला आणि परत आपण पर्टिक्युलर एका ग्रहावरती डिस्कशन करूया. एक्झॅक्टली, कारण की एका ग्रहावर बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर मला अजून पुढे या विषयात परत डिस्कशन करूया. तोपर्यंत आपण आज तिथे थांबूया. तुम्ही मला तुमचा वेळ दिला त्याबद्दल खरंच मनापासून नाही, तुम्ही मला बोलवलं त्या ठिकाणी आणि मला ही बोलायची संधी दिली त्यासाठी खरंच थँक्यू. आणि मलाही तुमच्याशी बोलून खूप मजा वाटली. आणि खरंच जर कोणाला ऍस्ट्रॉलॉजीचं थोडंफार नॉलेज पाहिजे असेल तर त्यांनी काही पुस्तकं असतील, काही ग्रंथ असतील आपली, त्याचं थोडंसं वाचन करावं, त्याचा सायंटिफिक बेस काय आहे तो शोधण्याचा प्रयत्न करावा. आणि फक्त ज्योतिषशास्त्राला नावं ठेवून अंधश्रद्धा म्हणून, तोतण म्हणून अंधश्रद्धा नाही असं होत नाही. कुठलीही गोष्ट संपूर्ण तुम्ही समजून घेतल्याशिवाय त्याला बोलायला जाऊ नका. भले का त्याच्या माल प्रॅक्टिसेस झाल्या असतील, आपण नाही म्हणत नाहीये, कारण की ती फील्ड तशी आहे जी अननोन आहे आणि जिथे सहज लोकांना घाबरवता येऊ शकतं. तर तुम्ही कुठल्या माणसाकडे जाताय सल्ला घ्यायला हे सुद्धा विचार केला तर डॉक्टर सुद्धा आपल्याला 100% गॅरंटी देत नाही की मी पेशंटला वाचवेन. हो, 100%. ते आपल्याकडनं सही करून घेतात. एक्झॅक्टली. तर ते थोडंसं तुम्ही थोडासा स्टडी करा. आपलं जे नॉलेज आहे आपल्या भारताचं हे कुठेतरी असंच वाया जाऊन देऊ नका. त्याच्या बाबतीत थोडासा इंटरेस्ट दाखवा, गोष्टी शिका आणि एवढं नॉलेज जे आपल्याला सर्व केलेलं आहे आपल्या ऋषीमुनींनी त्याचा आपल्या आयुष्यात फायदा कसा करून घेता येईल याचा जर थोडासा विचार लोकांनी केला तर सगळ्यांचं आयुष्य थोडंसं आनंद, आपल्याला शेवटी आयुष्यात आनंद पाहिजे प्रत्येकाला, तो मिळवता आला आपल्याला तर अजून काय पाहिजे. तर थँक्यू.